सलामीची जोडी आपण पाहिली तर मैदानात संकेत आणि दीपक नॉनस्ट्राईकला दीपक स्ट्राईकला आपण पाहिलं तर संकेत षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. डॉक्टर नितीन भगत हो इथे आपण पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, हलक्याच्या स्वरूपाने खेळून काढलाय. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू रोखला जातो, फेकला जातोय. तद्वर एक धाव मात्र एका धावेने संकेत आपलं खातं उघडते आणि संघाचं देखील खातं उघडतं. इथे बघा 77 धावा फलकावरती लागलेत. 78 धावांचं एक बिग टार्गेट आहे. पहिल्या सामन्यात सुधीर स्पोर्ट्स संघाने 61 धावा डिफेंड करताना सुरेख कामगिरी केली होती. सामना जिंकला होता 7 धावांनी. इथे मात्र आणि तो सकाळचा सामना होता, दव होती, नमी होती आणि तदनंतर देखील सुधीरच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. हेमंत कदमची एक शॉर्ट बट स्वीट सुंदर इनिंग होती आणि एकंदरीत काय तर 2 गुणांचं अकाउंट ओपन केलं होतं या स्पर्धेतलं आजचं सुधीर स्पोर्ट्स संघाने. मुबीनभाई आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. जाऊया पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी. डॉक्टर भगत स्ट्राईकला डावकुरा फलंदाज. दीपक इथे आपण पाहिलं तर एक आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. ऑफस्टम किंवा ऑफस्टम गोलंदाजी आहे. इथे थोडंसं फंबल होताना पाहतोय. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे ठाऊक आहे, अर्थात तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला 78 डावांपर्यंत डिपेंड करायचं आहे, परंतु ह्या एक्स्ट्राच जर का बँक बॅलन्स जास्त आहे तर उधळपट्टी देखील करून चालत नाही मित्रांनो, कारण इथे एक धावाला फार महत्त्व आहे. धावसंख्या 2ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 78 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 3 षटक क्रमांक. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक डावकुऱ्या दीपकसाठी डीप स्क्वेअर लेग आहे सज्ज केला आहे, कारण त्याचा हा फेवरेट शॉट आहे आणि त्याच दिशेने फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा रेखा पार, चेंडू फरार. ऐकूया डीजेचा थरार, स्वराज्य डीजे. ज्यांचं आगमन झालं आहे मुबीनभाई खोत यांच्या माध्यमातून ह्याच मैदानावरती फ्रेंडशिप ट्रॉफीचा थरार आपण कित्येक वर्ष पाहिला आहे मित्रांनो. मैत्रीची गाथा सांगणारी ती स्पर्धा वाहबाय बेबल आणि मुबीनभाई खोत यांच्या माध्यमातून एक थरार अप्रतिम स्पर्धांचं आयोजन कित्येक वर्ष आपण पाहतो आणि त्याच स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र आणि प्रसिद्ध उद्योजक मुबीनभाई खोत यांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या फलकावरती लागते बिनबाद 7. षटक क्रमांक पहिलं राऊंड विकेटचा मारा असेल. हो लोवर फुल टॉस. इथे मात्र सुरेख फटका, स्टँड अँड डिलेवर. चेंडू जातो सीमा रेखा पार, आर पार येतोय दीपकच्या बॅटमधून. आउटस्टँडिंग जबरदस्त षटकार. यस डीजे कॅरी. धावसंख्या 13. छोटा तीर वार करे गंभीर. अप्रतिम फलंदाजी आहे दीपक. दीपकच्या बॅटमधून निघालेला आउटस्टँडिंग बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेंडू फरार, सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. स्वराज्य डीजे. ऑलराऊंडर रत्नागिरी जिल्ह्याचे अमीन प्रकार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. काल आपण पाहिलं होतं प्रसादने 3 षटकार मारले होते, 1000 रुपयाचा मानकरी ठरला होता. साहिल 16 चेंडू 47 धावांची खेळी केली होती. मॅन फ्रॉम सावर्डा त्यांनी देखील ह्या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. इथे संधी आहे, इथे तिसरा खेळाडू आहे उंबरट्यावरती. इथे आपण पाहिलं तर म्हणजे हॅट्रिक ऑन. नक्कीच दीपक काय फलंदाजी करतोय. आउटस्टँडिंग राऊंड विकेटचा मारा. आणि इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर यस वाईड यॉर्कर सुरेख चेंडू मर्यादित षटकांमधील ज्याला म्हणतात अशा प्रकारचा षटक क्रमांक पहिलं मात्र संपतोय. धावसंख्या फलकावरती आहेत ते बिनबाद 19 धावा. काय सुरुवात केली, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे आणि ही स्पर्धा कोणती आहे तर लीग पद्धतीची. इथे आपण किती धावांनी सामना जिंकलो, किती धावांनी हरलो, नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचं आहे. काल देखील असं चित्र पाहिलं. 3 संघ पॉईंट टेबल्समध्ये होते, 4 पॉईंट्स होते, परंतु नेट रन रेट त्यांच्या कामी आला मित्रांनो. म्हणजे ही गुणांची कामही आहे. ह्या सामन्यात कोणता संघ आपले 2 गुणांनी खातं उघडणार पाहत राहा, ऐकत राहा. तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. माध्यमातून आपण पाहिलं तर चॅम्पियन सुपर लीग 2025 तदनंतर ह्याच मैदानावरती येणाऱ्या 11, 12, 13 कैलासवासी सुधीर भोसले स्मृती चषक गत कित्येक वर्षाची परंपरा असलेली स्पर्धा आहे. भव्य दिव्य आणि
अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहतोय ऐतिहासिक तलाव मैदानावरती. गत वर्षाचा दिवस आठवा मित्रांनो. कृष्णा सातपुतेची ती 57 धावांची इनिंग, 7 हेलिकॉप्टर मैदानाच्या चारू बाजूला फिरवल्या होत्या आणि तोच कृष्णा आणि ती दिग्गज बबलू पाटीलची आपण खेळी पाहिली होती. त्यानंतर ह्या वर्षी 11, 12, 13 ह्याच मैदानावरती. त्यानंतर जाऊया CPL. आपण पाहिलं तर 15, 16, 17, 18 ह्याच मैदानावरती CPLचं थराड येणारं पर्व चौथं आपण जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज झाला आहे. फिरकीचा जादूगार बाबू सुर्वे. पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2, फुल टॉस. इथे मात्र फुल टॉल वसूल केला आहे चेंडूवरती. चेंडू फरार, सीमारेखा पार. बाबूचं स्वागत होतंय, येतोय षटकार. DJ आविष्कार, कॅरी ऑन. थँक्यू. इथे बघा संकेतने देखील दाखवून दिलंय की एका बाजूने दीपक चांगली फलंदाजी करतो, मी देखील त्या संघातील आहे, मला देखील 2 गुणांची नितांत गरज आहे. तू शेर तो बेटा मैं 1.25 शेर. फुल टॉस चेंडू होता. सुंदर नजाकत, ताकद, गतीचा वापर केला. चेंडू फरार, सीमारेखा पार, येतो षटकार. धावसंख्या होते 25. 25 धावा फलकावते लागतात. काय धावांचा पाठलाग आहे, त्यांना ठाऊक आहे हे जे 12 चेंडू आहेत ह्यांना सोडायची नाही आहे, ह्याच्यावरती तुटून पडायचं, आक्रमण करायचं. कारण खेळपट्टी टणक आहे मित्रांनो. सांगितलं होतं सुरुवातीच्या मॅचमध्ये, जसजशी खेळपट्टी टणक होणार बॅटिंग देखील कडक होणार. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर झेल टिपलाय. धक्का क्रमांक 1. बॅक टू द पॅव्हलियन. परतावा लागेल. संकेत बाद होतोय. संकेत तंबूत परततोय. स्वराज्याला संधी मिळते. मांडी सुट्टी होते. डीजेची ड्युटी चालू होते. यस DJ स्वराज. जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झालीत ना, इथे मान्यवरांचं आगमन झालं. दिग्गज मान्यवर आले, दिग्गज खेळाडू देखील लागलेत. आणखीन एक दापोलीशी बिलॉंग करणारा मित्रांनो, ज्याने क्रिकेटच्या पटलावरती स्वतः खेळत असताना अधिराज्य गाजवलं. दापोलीचं क्रिकेट ज्याने आतापर्यंत जीवन ठेवलं आहे, नो डाऊट. आपण पाहिलं आणखीन एक दिग्गज लेजंड खेळाडू महेश शिंदे यांचं देखील दापोलीतून आगमन झालं. त्यांना विनंती असेल नम्रतेची की आपण व्यासपीठावरती विराजमान झालेत. धन्यवाद. पिंट्या फुटक यांना देखील विसरून चालणार नाही. हे देखील एक 11 फायटरचे एक जुने जाणते खेळाडू आहे, त्यांचं देखील आगमन झालं आहे. इथे ब्रीदवाक्य आहे, अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सन्मान, खेळाडूंचा सत्कार. यस पिंट्या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस, आपण पाहिलं तर आणखीन एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, राष्ट्रीय पंच, कबड्डी खेळाडू आणि क्रिकेटमधील भीमा म्हणजे आक्रमक बॅटर भीमा सुतार यांचं देखील आगमन झालं आहे. भीमा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजित आमरे म्हणजेच बाबले आमरे, सर्वांच्या परिचयाचा खेळाडू. इथं मात्र काय सुंदर कमबॅक केलं आहे गोलंदाज बाबू सुर्वे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पहिल्या चेंडूवरती जेव्हा षटकार येतो तेव्हा पुढचे 5 चेंडू टाकणं म्हणजे गोलंदाजाला फार मोठं प्रेशर असतं, टेन्शन असतं. परंतु बाबू त्यातला नाही आहे. प्रत्येक मैदानावरती निर्धाव षटक टाकणारा रत्नागिरी जिल्ह्यात एकमेव गोलंदाज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील त्याने सोडलं नाही आहे. दिग्गज फलंदाजीसमोर निर्धाव षटक टाकलं आहे. कम्बॅक करण्यात त्याला ठाऊक आहे, कारण तो दिग्गज खेळाडू, बिग प्लेअर आहे. आणि ते मात्र त्याची एक जबरदस्त झळक आपण पाहतोय. एका बाजूला आपण बद्दल वेळ काढू नका प्लीज. इथं आपण पाहिलं तर एका बाजूला क्रिकेटमधील मॅन इन फॉर्म, प्रत्येक स्पर्धेत एफर्ट्स देणारा बाबल्या असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बाबू विरुद्ध बाबल्या जो बॅटल आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. बाबू सज्ज झाला. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस पाहूया. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. बाबल्याच्या बॅटमधून इथे आर पार. आउटस्टँडिंग, मस्ट निडेड षटकार. इथे बघा आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ झाला आहे, ज्याच्यामध्ये तब्बल 4 षटकार आले. 31. 31 धावा फलकावर आहेत. पुन्हा एकदा बाबल्याच्या बॅटमधून निघालेला. इथे एक आणखीन बॅक टू बॅक त्याच दिशेने ॲक्शन रिप्ले. बाबल्या ऑन फायर. चेंडू फरार. धावा फलकावरती लागतात. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 19. तदनंतर बाबूवरती देखील हे बघा इथे देखील संधी आहे बाबल्याला. भाऊ या षटकांची हॅट्रिक होते का? बाबूचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे बघता बाबल्या फेवरेट्स रिव्हर्स स्वीप आपण पाहतोय. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, नक्कीच रोखलं जातं, फेकलं जाते. तद्वर एक धाव मात्र मी ते षटकाचे देखील सांगता होते. मित्रांनो बघा,
78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 19च्या स्ट्राईक रेटने. प्रत्येक षटकात 19 धावा कुठल्या आहेत? धावसंख्या होती 38 धावा. काय सुरुवात आहे, काय प्रत्युत्तर दिले जात आहे, अप्रतिम प्रत्युत्तर आहे. आणि इथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपतोय. पॉवर प्लेची मॅन्डेटरीची 2 षटकं संपतायत. इथे खेळाडूंना विश्रांती मिळते, मी देखील विश्रांती घेतो. ऐकूया एक मधुर संगीत अर्थात स्वराज्य जीजे. बंटी सावंत आपण बसण्याची व्यवस्था आहे, चला वरती बसा प्लीज. इथे आपण पाहिलं तर 2 षटकं संपतायत. 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 38. लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 3. क्षेत्ररक्षण नक्कीच पांगवलं जाणार कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. म्हणजे थोडासा गोलंदाजांना दिलासा देणारं हे षटक असेल. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी चालली मैदानाच्या आतमध्ये बाबल्याने बघा आतापर्यंत केवळ 4 चेंडू फेस केलेत, ज्याच्यामध्ये 2 षटकार खेळतोय. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती तर आग उठणारी फलंदाजी. दुसऱ्या बाजूने दीपक छोटा पॅकेट बडा धमाका काय फलंदाजी करतोय. यस, आपण पाहिलं तर खेळतोय 18 या धावसंख्येवरती. त्याने देखील 5 चेंडू फेस केलेत. म्हणजे जो स्ट्राईक रेट जर फलंदाजांचा पाहिला आणि दोन्ही आपण पाहिलं तर मूर्ती छोटी आणि कीर्ती महान. तुमची म्हणतात ना पद खडा ना पद बडा ना पद खडा, सबसे बडा जो विकेट पे खडा. इथे आपण पाहिलं तर विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे. बाबल्या एक एक मिस्टर 360मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. इथे आपण पाहिलं तर नक्कीच ह्या षटकातील हा पहिला चेंडू अत्यंत दर्जाचा होता. उंचपुरा गोलंदाजी मार्कवर ते सज्ज झाला आहे. ओसामा काय सुंदर फलंदाजी केली, ती ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि या संघातून आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळतो आहे. धावसंख्या 1 वाढते. संघाची स्थिती होते 39 धावा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, जी की गोलंदाजाला क्षेत्ररक्षणा डोकी डुकी ठरणारं एक समीकरण असतं. म्हणजे ते इंटरनॅशनल क्रिकेट असू दे, तुमचं टेनिसचं क्रिकेट असू दे, हे समीकरण कसं हाताळलं जात आहे. कारण इथे ज्या प्रकारे फलंदाजी चालली, सामने थोडे हवाच काढून टाकले सुरुवातीच्या 2 षटकात. राऊंड विकेटचं मार आहे. हो, इथे मात्र सुंदर लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. ऑफटम सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा भरपूर वेळानं एखाद्या डॉट चेंडूची सांगता आपण होताना पाहतोय. अशा प्रकारचे चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. जर 2 गुण आपल्याला पाहिजे असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल, लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी करावी लागेल. ओसामाचा पुढचा चेंडू. हो, इथे मग इथे पुन्हा एकदा दीपकच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. इथं मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. ॲलिव्हेशन कमी होतं, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतं आहे. धक्का क्रमांक आपण पाहिलं 2 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते 39 धावा. विकेट गिरता फिर से एक बार स्वराज्य डीजे बजता हो. दीपक यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली, सुरेख फलंदाजी केली मित्रांनो. 8 चेंडू फेस केले, 2 षटकार, 1 चौकार मारला. पहिल्या षटकात 19 धावांचं मोठं षटक बनवणार दीपक बॅक टू द पॅव्हलियन डगआउटमध्ये पाहतोय. आणि एक म्हणतात ना शॉर्ट बट स्वीट सुंदर इनिंग खेळले आपल्या संघासाठी. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हे षटक अत्यंत प्रभावी आहे. उस्माने ह्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, बाद केले सेट बॅट्समन नो डाऊट दीपकला. आणि षटकात केवळ 1 धाव दिले. कमबॅक करणारं षटक आहे. अशा आणखीन एक षटक जर आलं तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो. मागची लढत आपण पाहिली होती, काटेची टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई होती आणि काय जबरदस्त कमबॅक केलं होतं गोलंदाजाने. शेवटची ती षटक बुरुणकरचं अप्रतिम होतं. आणि इथे मात्र पाहूया तशाच प्रकारचा इतिहास होणार का ह्या सामन्यामध्ये. राऊंड विकेटचा मारा. हो, काय गोलंदाजी आहे आणि दाखवून दिलंय की मला या संघात आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड काय केली जाते. परफेक्ट ऑलराऊंडर आहे. बॅटिंग केली होती आतापर्यंत. आजचा इतिहास पाहिला तर कव्हरच्या डोक्यावर एकमेव अप्रतिम षटकार मारणारा फलंदाज कोण असेल तर नो डाऊट ओसामाने मारलेला षटकार. इथे बघा आकुट टप्प्याचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार फरार येतोय अजयच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार आउटस्टँडिंग RPL षटकार. त्यात अजय मॅन इन फॉर्म आहे. गाजवली होती गाण्यातील स्पर्धा. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू असेल. इथे पुन्हा एकदा अजयच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार आउट ऑफ द पार्क.
आउट ऑफ द पार्क, बिग बिग ह्यूज षटकार. तर इथे नक्कीच धक्का आपण 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा फलकावरती लागतात. 78 धावांचा पाठलाग करताना सुरेख फलंदाजी. आतापर्यंत बघा ज्या ज्या फलंदाजाने इथे खेळला आहे प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली. संकेत बघा 3 चेंडू फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, 1 षटकार मारला. तदनंतर बाद झाले दीपक, 8 चेंडू फेस केले, 19 धावा केल्या, 2 षटकार मारले, 1 चौकार मारला. तदनंतर बाबल्या आपण पाहिलं क्रीजवरती आहे, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तदनंतर अजय, प्रत्येक फलंदाजाने षटकार आपल्या बॅटिंगमध्ये टाकलाय. सुरेख फलंदाजी आहे. इथे आपण पाहिलं तर कर्णधार स्वतः अक्षय निवाते मैदानामध्ये. आणि नक्की सांगितलं होतं आमची खोलवर फलंदाजी आहे. त्याचे जेव्हा स्पीच घेतलं होतं सांगितलं होतं की आमच्याकडे मोठी फलंदाजी आहे आणि आहे. त्याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत या सामन्यात तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 7 षटकार आलेत मित्रांनो. 742 धावा इथेच आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी, राऊंड विकेटचा मारा असेल तो ओसामा. इथं मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, फ्लिक केलाय, मनगटाचा वापर केलाय. एक नजाकत बरा फटका आपण पाहतो बाबल्याच्या बॅटमधून. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते 52. आपण पाहतो 52 धावा फलकावरती लागतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 52. चांगला धावांचा पाठलाग आहे कारण ही गुणांची लढत आहे. नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इथे चांगला धावांचा पाठलाग पुन्हा एकदा सज्ज होतो आहे. ओसामा राऊंड विकेटचा मारा. ह्यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं समोर अजय, माफ करा अक्षय. इथे आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु येस भरपूर वेळाने एखाद्या चांगल्या चेंडूची सांगता मात्र होते आणि ते असे चेंडू येणं फार गरजेचं आहे. अक्षयचा पुढचा चेंडू अजयसाठी. इथे आपण पाहिलं वाईड यॉर्कर, एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू ट्रॅव्हल होतोय, नक्कीच लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती लागते 53 धावा. मागच्या षटकाची सुरुवात देखील ओसामाने चांगली केली होती. 3 चेंडूत एका फलंदाजाला बाद केलं होतं. 4 चेंडूत केवळ 1 धाव दिली होती आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. तदनंतरचे 2 चेंडू होते ते फलंदाजाचे म्हणजेच अजयचे 2 षटकार मारले होते. षटक मोठं बनवलं होतं. पाहूया पुढचा चेंडू अक्षय. राऊंड विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा बाबल्या ऑफस्टमचा बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. चेंडू ट्रॅव्हल होते. स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल, नॉन स्ट्राईक एंडला फेक होते. पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल. अजय बॅक टू द पॅव्हलियन. म्हणतात ना मित्रांनो, अट्टी घाई संकटात नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. चांगले धावा येत होत्या. अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद. यस डीजे. हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस कबॉटचा मंच आहे. तिथे दोन्ही संघांचे कर्णधार आपण दाखवायचं आहे. प्रत्येक 11 दुसऱ्या बाजूला TWचे डॉमिनेटर्स. दोन्ही संघांनी कोणत्याही प्रकारचा वेळ विलंब न करता आमच्या विनंतीला मान देऊन आपण टॉस कबॉटच्या दिशेने या. यानंतर असणार तिसरा मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर दाखल झालाय. इथे आपण पाहिलं नवीन फलंदाज सनी. इथे मात्र पुन्हा एकदा बाबल्याच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच प्रणव एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेक, एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या फलकावरती लागते 55. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस न 4th ओव्हर. षटक क्रमांक 4. 3 गडी बाद 55 धावा. थोडासा लगाम लावण्याचं काम केलं. ह्या षटकात अक्षयने थोडीशी कंजूस गोलंदाजी आहे करावी लागेल कारण त्याला ठाऊक आहे जर जिंकायचं असेल टिकायचं असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकवर नवीन बॅटर आपण पाहिलं तर सुमित. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा पॅव्हलियनकडून पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय आकाश. सुमितसाठी पुढचा चेंडू राऊंड विकेट. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. चांगली गोलंदाजी केली. खरोखरच हे 4थं षटक थोडंसं सामन्याला कलाटणी देणारं म्हणावं लागेल कारण ह्या षटकात केवळ आणि केवळ धावा दिल्यात. आपण पाहिलं तर 4 धावा दिल्यात. कमबॅक केलं. कमबॅक करण्याची षटकाची सांगता होते. पुढच्या चेंडूत किती धावा आहेत
आणि किती चेंडू शिल्लक आहे तरी किती धावा पाहिजेत तोपर्यंत आपण थांबूया, ऐकूया स्वराज्य डीजे. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज, असा सामना पहिला झाला होता. एका बाजूला सुधीर स्पोर्ट TWG डॉमिनेटर्स, 12 चेंडू 27 धावांची गरज असताना चांगलं षटक टाकलं होतं रघुने. त्यानंतर शेवटच्या षटकात 14 धावा डिपेंड करायच्या होत्या. त्यावेळी गोलंदाज होता शेवटचे षटक टाकण्यासाठी कैफने काय गोलंदाजी केली होती. कैफने सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघाला 7 धावाने सामना जिंकला होता. 7 आणि प्रतिस्पर्धी संघाचा केला होता घात. अर्थात आपण पाहिलं 12 चेंडू 23 धावांची गरज. स्टेट बॅट्समन बाबल्या ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, चांगली फलंदाजी करतोय. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान, मॅन इन फॉर्म, चांगल्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजीवरती बाबू. इथं मात्र बघा कोरवर टप्प्याचा चेंडू, इथं मात्र सुरेख झेल टिपला. व्हॉट अ कॅच, कॅचेस विन द मॅच मित्रांनो. पकडो कॅच जीतो मॅच, अशी कॅच घेतली तर संघ जिंकू शकतो. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल टिपलाय. येस बाबल्या बॅक टू द पॅव्हलियन. बाबल्याची खेळी संपुष्टात. इथे बघा बाबूच्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 19. 3 षटकार आले होते. ह्याच बाबल्याने त्याला 2 षटकार मारले होते, परंतु प्रत्युत्तर दिलंय क्रिकेटच्या पटल्यावरती. एक तेरी तो एक मेरी, इट का जवाब पत्तर से, प्रश्न का जवाब उत्तर से. 2 षटकारांचं प्रत्युत्तर. मात्र महत्त्वाच्या श्रेणी मॅच टेन्शनमध्ये असताना इथे मात्र महत्त्वाच्या श्रेणी बाद केले बाबल्याला. बाबूने पहिल्या चेंडूवरती काय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल टिपल्या. बाबूला जरी मागच्या षटकात 19 धावा आल्या असल्या तरी दिग्गज गोलंदाज आहे, कमबॅक करण्याची क्षमता आहे, मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू आहे. सो इथे मॅच नक्कीच चांगली होणार. समीकरण बदलते. 11 चेंडू जिंकण्यासाठी करायचे, इथून मात्र 23 धावा. 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. पाहूया इथे मात्र अक्षय स्वतः कर्णधार स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर नक्कीच सुमित आणि अक्षय जोडी मैदानात आहे. अक्षर एक आक्रमक बॅटर आहे, परंतु बाबूकडे व्हेरिएशन आहे. 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्याची क्षमता असणार एकमेव गोलंदाज बाबू सज्ज होतोय. राईट मोहर द विकेटचा मारा असेल यावेळी. फुल टॉस, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे मित्रांनो. मित्र म्हणून गिफ्ट होती, परंतु इथे प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अक्षयला समीकरण बदलते. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. हे षटक निर्णायक षटक क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं आहे. जेव्हा 12 चेंडू 24 धावा, 12 चेंडू 20 धावा, तेव्हा 19वावं षटक महत्त्वाचं असतं. T20मध्ये टाकतो कोण? जसप्रीत बुमराह. इथे टाकतो कोण? बाबू, फिरकीचा जादूगर, रत्नागिरी जिल्ह्याचा एक दर्जेदार गोलंदाज. बाबू सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा. स्ट्राईकवर ह्यावेळी असेल सुमित. गती परिवर्तन देखील केलं आहे. चेंडूला वळवलं देखील. शनिवारची आठवण करून देणारा 90 अंशामध्ये वळवण्याची क्षमता असलेला बाबू काय कमबॅक करतोय मित्रांनो. कमबॅक पहिल्या षटकात तुम्ही किती काय केले ते सोडून द्या. महत्त्वाच्या क्षणी तुम्ही काय करताय, मागे काय झाले ते सोडून द्या. आणि जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तुम्ही काय करताय त्याला म्हणतात एफर्ट्स. अप्रतिम गोलंदाजी बाबू. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा सुमित. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. चेंडू येतो लॉंगरच्या पट्ट्यात. सुरेख झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, कैचेस विन द मैचेस. पकड़ो कैच जीतते हो मैच, दैट शुड बी टेकन. यस विकेट गिरता हुआ फिर से डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर विकेट. 9 धावा, 9 चेंडू 22 धावांची, माफ करा 8 चेंडू 22 धावांची अद्यापही गरज आहे. यस बाबू, यस कॅल्क्युलेशन क्रिकेटर तुम्ही, आम्हाला ठाऊक आहे म्हणून तो तुला मला पाहायचं होतं तुझ्याकडे लक्षात आहे का. 8 चेंडूची गरज आणि 22 धावांची गरज. 8-22 समीकरण मॅच ऑन आहे मित्रांनो. अद्यापही एक षटकार एक चौकार सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, परंतु बाबू बघा आग ओतणारी गोलंदाजी करतोय.
जे महत्त्वाचं आणि निर्णायक षटक आहे, त्याला कॉन्फिडन्स आहे. अशा कित्येक मॅच त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संघाला जिंकून दिलेत. एक प्रभावी षटक सज्ज झालाय बाबू. राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो इथे बघा, इथे बघा अक्षय चांदे ऑन द क्रीज. हो काय जबरदस्त गोलंदाजी आहे मित्रांनो, जबरदस्त. जर षटक आवडलं असेल तर 5 चेंडू हाताळलेत, केवळ 1 आणि 1 धाव दिले. काय जबरदस्त. अद्यापही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 आणि कोणाचा होणार घात. 22 धावांची अद्यापही गरज आहे. हा चेंडू अत्यंत निर्णायक आहे. इथून किती धावा येतात त्याच्यावरती शेवटच्या षटकात गोलंदाजाला किती धावा राहणार ठरवणारा हा निर्णायक आणि अप्रतिम चेंडू असणार आहे. पाहूया, बाबूने आतापर्यंत 5 चेंडूवरती अधिराज्य गाजवलंय, वर्चस्व गाजवलंय. हा चेंडूवरती कोणाचं अधिराज्य, अक्षय की बाबू? सज्ज बाबू. आउट टाइम ओव्हर द विकेट सज्ज झाले पंचांच्या डाव्या बाजूने. आखून टप्प्यात चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच इथे मात्र एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल. ओव्हरथ्रो देखील होतोय. काय काय घडतंय या चेंडूवरती. अशा प्रकारे 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावांशी एकूण स्थिती आपण पाहिली तर 5 षटकं मात्र इथे संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते. 4 गडी बाद 58 धावा. मित्रांनो बघा, शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना समान संधी. आपण पाहिलं तर गोलंदाज करणार कमाल की फलंदाज उडवणार धमाड सांगणारे शेवटचे 6 चेंडू आहेत. आणि या षटकात काय घडतंय पाहूया. तोपर्यंत ऐकूया स्वराज डीजे. चिपळूणचा बुलंद आवाज ज्यांना आपण पाहत आलो, ऐकत आलो आणि असा हा दर्जेदार आवाज. 6 चेंडू आहेत. 6 चेंडू 20 धावांची अजून देखील गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. काय घडणार आणि काय बिघडणार या 6 चेंडूवरती आपल्याला कळणार आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों से उडान होती है. हौसले दाखवावे लागतील, आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागतील. 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूवरती विजयासाठी धडपड ही करावी लागेल. 6 चेंडू 20 धावा बनवल्या जातील का? त्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वासाने कामगिरी ही करावी लागेल. त्यासाठी सज्ज झालाय एक लांजाचा सुपरस्टार म्हणजेच अक्षय करकर. क्षमता आहे परंतु क्षमता दाखवावी लागेल. त्यासाठी आत्मविश्वास हा प्रबळ करावा लागेल. पाहूया 6 चेंडूमध्ये काय घडते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षय निवाते एक स्टार आहेत. अक्षयच्या विरोधात अक्षय आक्रमण तर केलं गेलंय. फटका बसलाय. उर्वरित कामगिरी क्षेत्ररक्षकाने केली आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आणि TWG डॉमिनेटर्स गॉगर आपण तयार राहायचं आहे. एक महत्वाची लढत, एक महत्वाचा मॅच, एक जबरदस्त मॅच. याच्यानंतर येतोय TWG डॉमिनेटर्स गॉगर आणि प्रतीक 11. दोन्ही संघ आपण नाणेफेकसाठी हा मॅच झाला की लवकरात लवकर टॉस का बॉस जो आहे त्याच्यामध्ये यायचं आहे. आजच्या या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता आणि शुभ आशीर्वाद देण्याकरता अर्थातच सन्मान्य आदरणीय चिपळूणातले एक यशस्वी उद्योजक मोबिनभाई खोत यांचं देखील आगमन झालं. मोबिनभाई आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माघार घेण्याच्या ऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. संघर्ष करावा लागेल कारण चेहरे क्रीम पावडरचे नाही काबिलियत से चमकते. काबिलियत दाखवण्याची वेळ आली आहे. आता लढण्याची वेळ आली आहे. 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूवरती 20 धावा बनवल्या जाऊ शकतात. कारण का एका चेंडूमध्ये 17 धावा या टेनिस क्रिकेटने पाहिलंय. एका चेंडूमध्ये 17 धावा आणि एका चेंडूवरती 17 धावा असताना एका गोलंदाजाने फलटण येथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये तब्बल 17 वाईट टाकले होते. म्हणजे जिंकण्याची आशा शेवटपर्यंत ही नक्कीच ठेवायची आहे आणि याच आशेवरती जग देखील अवलंबून आहे.
इथे मात्र फटका खेळलाय लांब 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 लांबच लांब षटकार. समीर बनबे बॅक ऍक्शन मध्ये पाहायला भेटत आहेत. अप्रतिम फटका. यस डीजे. काय फटका खेळला. जयेश थोड़ा रुकाएंगे. बहुत अच्छा बल्लेबाजी समीर बनबे मैदान के अंदर. एक गेंद पर अक्षय चांदे के और अक्षय निभाते जिम्मेदार लेकर आए. 4 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. कहानी बहुत इंटरेस्टिंग बोर्ड पर गए और दर्शक अब टक टक लगाकर देखने वाले गए. नजर रखे ऑन, टीवी रखे ऑन. गेम इज ऑन, गेम इज ऑन है. मजा आएगा. 2024-25 की जो कहानी है ना वो इंटरेस्टिंग है. इस ओवर की अगली गेंद राउंड डबी गेंद बैकफुट पर चले गए थे. इतना अच्छा शॉट नहीं है. निराश है. आसमान की तरफ देखा ये शॉट खेलने के बाद. लेकिन बीचों बीच लगती ना तो कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जा सकता था मगर वैसा नहीं हुआ. आगे 3 गेंदे 14 की जरूरत है. कहानी अभी भी बन सकती है. मैच छोड़ना नहीं है, मैच को पकड़ना आगे. 3 चेंडू 14 धावांची अजून देखील गरज आहे. कभी हार ना मानने की आदत एक दिन बड़ी जीत दिलाती है. हार मानून चालणार नाही आहे. या चेंडूवरती मॅजिक क्रिएट केले आहे. षटकारांचं उत्तर इथे मात्र द्यायला सुरुवात केली गेली आहे. चेंडू निर्धाव टाकले जात आहेत आणि या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं जात आहे. अक्षय निवाते सुपरस्टार आहेत, अनुभव आहे आणि हीच अनुभवाची शिदोरी घेऊन इथे मात्र लढताना देखील दिसत आहेत. काय गोलंदाजी होते अप्रतिम. परंतु याच गोलंदाजीवरती उत्तर देखील शोधावे लागेल. फुटवरची कमी. इथे मात्र फुटवर पाहायला भेटलाय. चेंडू फरार झालाय. चेंडू सरळ सीमारेच्या पार गेलाय. षटकार आलाय. डीजे मास्टर म्हणतात इतना मजा क्यों आ रहा है क्योंकि समीर बनवे छक्के मार रहा है. समीरच्या बॅट मधून अजून एक षटकार. शानदार षटकार पाहायला भेटलाय. षटकारांनी कमबॅक झालाय. जिंकण्यासाठी गरज आहे. 1 चेंडू 8 धावांची. जिंकलं जाऊ शकतो. लढावं लागेल. पाहूया मॅजिक होईल का. ओहो फटका तर अराउंड द कार्पेट फटका खेळलाय. आग लावणारा फटका. परंतु या मॅच मध्ये हा सामना जिंकलाय तो म्हणजे रहीम 11 संघाने. विजयाने सुरुवात केली आहे. कुठेतरी चुका झाल्या आणि या चुका थोड्याशा पराभवाच्या छायेमध्ये नेऊन ठेवताना दिसत आहेत. नक्कीच चांगली मॅच झाली. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू डीजे. इथं आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर प्रसिद्ध उद्योजक आणि आमचे मित्र युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय मुबीनभाई खोत यांचं आगमन झालं आहे. त्या स्पर्धेची सर्वेसर्वा आदरणीय राज आपणास विनंती करतो. राज चव्हाण आपले शुभ हस्ते मुबीनभाई यांचा म्हणजे तुझीच सन्मान करायचा आहे. राज चव्हाण यांना आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते आपला वेळात वेळ खर्च करून या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मुबीनभाई यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. क्रिकेट आणि मुबीनभाई अत्यंत जवळचं नातं आहे. कोणती अशी पवन तलावची स्पर्धा नाही जिथे मुबीनभाई हजर नसतात. आणि तदनंतर आपण पाहिलं तर यस आपण पाहिलं यस त्यानंतर आपण पाहिलं तर यस आणखीन एक मान्य या स्पर्धेला जोडले जात आहेत. आपण पाहिलं तर शौकीनचे मालक आदरणीय वैभव म्हणजेच आमचे त्यांचे छोटे बंधू वैभव यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील राज आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते. यस भीमा सुतार आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते त्यांचं यथोचित सन्मान करायचा आहे. आणि सुधीर स्पोर्ट्स स्पर्धेत आपण पाहिलं तर वैभव मुबीनभाई असतील आणि हे मान्यवर असतील. आणखीन एक आमचे मित्र आहेत त्यांचे अजून आम्हाला अनुस्फूर्ती जाणवते म्हणजेच वाहबाई देखील असतील. आणि येणारी स्पर्धा 11, 12, 13 ह्याच मैदानावरती कैलासवासी सुधीर भोसले स्मृती चषक आपल्या भेटीसाठी येते. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम हे जे मान्यवर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धांचं आयोजन असेल. जाऊया टॉस का बॉस विनंती असेल. एका बाजूला प्रत्येक 11 तर दुसऱ्या बाजूला यस आपण पाहिलं त्या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मदन चांदे यांचे बंधू मंगेशजी चांदे यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. कानाजी काष्टे एक ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन यांचं देखील कानाजी काष्टे सरांचं इथे आगमन झालं आहे.
आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव आपण पाहिलं तर त्यांचं देखील यथोचित सन्मान केला जात आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे सर. इतकं वय असताना देखील क्रिकेटचा बघा आनंद लुटण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि भीमा सुपार बंटी सावंत वैभव यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जाऊया आपण आता पुन्हा एकदा टॉस का बॉस प्रतीक 11 TWG डॉमिनेटर्स. चला आपणास विनंती आहे आपण टॉस का बॉसच्या मंचाच्या दिशेने या. यस, एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आकाश सकपाळ, एका बाजूला आपण पाहिलं दोन्ही संघांनी एक एक मॅच पराभूत झालेत. वैभव आपणास विनंती करतो नाणेफेकीसाठी आपण मंचाच्या दिशेने या. वैभव सावंत प्लीज हरी अप. तर अक्षय मागच्या सामन्यात ह्या सामन्यात आपण पाहिलं तर जवळजवळ 3 षटकांपर्यंत आपली एक चांगली प्रस्तुती होती. 51 धावा तब्बल जवळजवळ 7 षटकार आले होते. तदनंतर आपण पाहिलं तर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. जेव्हा 51 धावा 3 षटकार झाले होते तेव्हा काय वाटलं होतं आणि मॅच हरू असं वाटलं होतं का? मॅच हरू असं वाटलं नव्हतं. अजय चव्हाणचा रनआउट झाला तिथं थोडाफार गलती झाली आमच्याकडून. परंतु मित्रा क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. ही लीग पद्धत आहे. इथे कमबॅक करण्याची संधी आहे आणि झालेल्या विसरून आता काय करायला पाहिजे होती ह्याच्यावरती जोर दे. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आकाश सकपाळ, आपण देखील एक निसटता पराभव आपला आपण पाहिला आहे. परंतु तुमच्याकडे क्षमता आहे. रत्नागिरीचा दिग्गज संघ आहात. अनेक वर्ष आपण या संघातून खेळत आहे. चांगले एफर्ट्स दिलेत. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि वैभवजी आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करा. धन्यवाद दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि मी आता जातोय पुन्हा एकदा ओर टू थँक्यू व्हेरी मच वैभव सावंत. आणि त्यानंतर जाऊया आपण ओर टू कॉम बॉक्स अर्थात सिद्दीक मेमन. शुक्रिया. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट्स चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL 2025 सीजन दूसरा साल है. कमाल है, बेमिसाल है, धमाल है. और आज का दूसरा दिन और दूसरे दिन का यह तीसरा मुकाबला आपके सामने के मज़ा आएगा. हमारे अंपायर धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर जा रहे हैं. घोटिया भोसले जिनका नाम विक्रम भोसले और अदन दलवी ये अंपायर है. हमारे कमेंटर बॉक्स के अंदर सिद्धेश जुड़े हुए, एक युवा टैलेंट कमेंटेटर. सिद्धेश आपका भी स्वागत है. और कबड्डी के राष्ट्रीय पंच आपने देखा भीमा सुतार. भीमा आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर. मज़ा आएगा. मुहसिन के जो छोटे लड़के हैं वो खुश हैं. इमाद मोहसिन बुरनकर ये खुश है. आज रहीम 11 की जीत हुई और इमाद की खुशी का कोई ठिकाणा नाही आहे. इमाद यांचा सन्मान मंचावरती घेतला होता. इमाद मोहसिन बुरनकर यांचा सत्कार, याचं स्वागत मंचावरती रुद्र स्पोर्ट चिपळूण यांच्या वतीनं RPL मध्ये त्याचं स्वागत आहे. इमाद आपका स्वागत है. इमादचं स्वागत या ठिकाणी मंचावरती घेतलं होतं. इमाद मोहसिन बुरनकर. मोहसिन आपका भी स्वागत है. मैच की तरफ जाएंगे. मैच बहुत महत्वपूर्ण वाला मुकाबला, कांटे की टक्कर इस मैच में भी रहेगी. एक तरफ पहला मुकाबला हमने देखा TWG डोमिनेटर्स ग्वागर सुधीर 11 का मुकाबला हुआ और उसके अंदर सुधीर 11 ने जीत हासिल की. दूसरा मुकाबला रहीम 11 और प्रतीक 11, उसके अंदर रहीम 11 ने जीत हासिल की. ये तीसरा मुकाबला आपके सामने हम लेकर आ रहे हैं. प्रतीक 11 और TWG डोमिनेटर्स ग्वागर. TWG ने टॉस जीता और जीतने के बाद पहले ये फील्डिंग करना चाहते थे.
चलिए प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जाने चाहिए, ज्यादा वक्त नहीं लेना है। हमारे अंपायर इंतजार कर रहे हैं। मुकाबला बहुत महत्वपूर्ण है, कांटे की टक्कर वाला मुकाबला है, बड़ा मुकाबला रहेगा। दोनों भी टीमों ने अपना पहला मैच गंवाया है। 6 ओवर का मैच रहेगा। चलिए प्रतीक 11 ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, घड़ी के कांटे की तरफ भी ध्यान देना है और वक्त की नजाकत को समझना है। वक्त रेत की तरह फिसल रहा है। जाने वाला वक्त, जाने वाला इंसान ये कभी वापस नहीं आता है। और जाने वाले वक्त एक बार चला गया तो वापस नहीं आ सकते हो, और जाने वाला इंसान एक बार चला गया तो ये दुनिया में कभी वापस नहीं आता। इसलिए वक्त की नजाकत को समझना है और बहुत महत्वपूर्ण है वक्त। हर चीज दुनिया में खरीदी जा सकती है, वक्त को खरीदा नहीं जा सकता है। मैच की तरफ भी जाएंगे। दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में आना चाहिए। TWJ डोमिनेटर्स के एक्स्ट्रा प्लेयर हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़े हुए हैं। प्रतीक 11 एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में आना चाहिए। प्रतीक 11 आपका एक्स्ट्रा प्लेयर नहीं आएगा तो इस मैच में पेनल्टी के सामने जाना होगा, इस बात को भूलना नहीं है। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट्स चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL और 2025। फरहान स्पोर्ट्स के खुद फरहान हमारे साथ पहुंच चुके। फरहान आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर, और ये भी एक रत्नागिरी जिले के अंदर बहुत अच्छा काम कर रहे हैं। फरहान स्पोर्ट्स अंडरम की जो बैट है वो बैट सबसे बेहतरीन बैट इनकी बैट है फरहान स्पोर्ट्स की। फरहान आपका भी स्वागत है रुद्र स्पोर्ट्स चिपलून की तरफ से, मेरी तरफ से आपका स्वागत। मैच की तरफ जाएंगे, मैच बहुत महत्वपूर्ण वाला मैच। प्रतीक 11 आपका एक्स्ट्रा प्लेयर अभी तक कमेंट्री बॉक्स में नहीं आया है, पेनल्टी के सामने जाना होगा, पहली गेंद गिर जाएगी। वेलकम बैक सभी दर्शकों खिलाड़ी का स्वागत है। ऑल सेट, ऑल राइट, लेट्स प्ले। मुकाबले की तरफ जाएंगे। पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सौरभ पवार, मैन फ्रॉम ओमली, स्ट्राइकर एंड पर संकेत, नॉन स्ट्राइक एंड पर दीपक। मुकाबले की शुरुआत पहले का ऑफ स्टंप के बाहर कट कर दिया, एक्स्ट्रा कवर की तरफ जा रही है गेंद। 1 बाउंस 2 बाउंस, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। पहली गेंद पर वार गेंद बाउंड्री के बाद 4, गाने को समय मिलने पर। शुक्रिया। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, मौका मिला, गेंदबाज ने खराब गेंद की थी, उसका भरपूर फायदा। बल्लेबाज संकेत बहुत अच्छी बल्लेबाजी करे। पहली गेंद के ऊपर आगाज हुआ गए, आगाज अच्छा हुआ, स्टार्ट अच्छा हुआ गए। ईश्वर की अगली गेंद उड़ाए आसमान की तरफ, पंख लगाए, दे घुमा के, दर्शक दीर्घा में जाते हुए खिलाड़ी थे, खिलाड़ी के सर के ऊपर थे, गेंद बाउंड्री के बाहर। दूसरी गेंद के ऊपर छक्का लगता हुआ, पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का, गाने का समय मिल रहा है। जबरदस्त स्टार्ट है, नदी को बहने के लिए झरने की जरूरत है, मैच को जिताने के लिए अच्छे स्टार्ट की जरूरत। अच्छा स्टार्ट किसने दिया है? संकेत कडू जबरदस्त खिलाड़ी है और शानदार खेल रहे हैं। पहले चौवा, उसके बाद छक्का, और स्वागत हुआ के सौरभ पवार का स्वागत। ईश्वर की अगली गेंद कमेंट्री बॉक्स एंड के उड़ाया। अब जाकर इन्होंने कहा आपने मेरी तारीफ सही की है, कमेंट्री बॉक्स में गेंद है, छक्का लगा गए। मुबीन भाई की तरफ से 500 के नाम लगाए। क्या बल्लेबाजी है, एक्शन रिप्ले में देखेंगे, क्या गजब का स्ट्रोक था। संकेत गढ़ू मैदान के अंदर जलवा बिखेर रह गए, और इसीलिए कहा जाता है शेर की झलक सबसे अलग है। पहला मुकाबला हारा गए, उसके बाद क्या बल्लेबाजी कर रहे। संकेत का इंजन बहुत ज्यादा गर्म है, और इस छक्के के लिए, इस चौवों के लिए लगातार पहली गेंद पर चौवा, उसके बाद 2 छक्के लगाए। इसके लिए मुबीन भाई खुद इनकी तरफ से प्राइस ऑन है। फील्डिंग देखेंगे एक बार, फिर फील्डिंग की तरफ जाएंगे। विकेट के पीछे विकेट कीपर, एक खिलाड़ी घड़ी के स्थान पर, एक खिलाड़ी शॉर्ट टर्नमैन, एक खिलाड़ी पॉइंट, मिड ऑफ पर एक खिलाड़ी, मिड ऑन पर एक खिलाड़ी, शॉर्ट फाइंडिंग पर खिलाड़ी के। इस ओवर की अगली गेंद 3 में 3 छक्के के लगेंगे, नहीं लग सकते। यह गेंद मिड ऑफ की तरफ आते हुए मिड ऑफ का खिलाड़ी एक बार फिर डायरेक्ट के अंदर है, बहुत अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन जाने दिया। 1 रन के साथ इजाफा, स्कोर कार्ड अब जाकर आप देख रहे 17 रन 17। स्टार्ट अच्छा हुआ, किस टीम के लिए अच्छा स्टार्ट हुआ है? तो प्रतीक 11 के लिए स्टार्ट अच्छा हुआ है।
भारी तादाद में दर्शक भी इस मैच का आनंद उठा रहे हैं। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट प्रेजेंट चिपळूण का महासंग्राम चैंपियन सुपर लीग 2025 पिक्चर के सुपर हिट दूसरा साल कमाल बेमिसाल और आज का दूसरा दिन है और उसके अंदर बहुत मजा आ रहा है। ये मुकाबला नंबर तीसरा चल रहा है। एक तरफ प्रतीक 11 की टीम टॉस हारकर बल्लेबाजी कर रही है, अब जाकर इस पारी की पहली गेंद खेलने के लिए तैयार। अच्छी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हैं, क्रैकिंग स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ चीर दी भी गेंद बाउंड्री की तरफ गई है, 4 रन गाने को मौका मिलेगा। यहां से अगर बात कीजिए तो दोनों एंड से बराबर की पिटाई हो रही है। पहले संकेत कड़ू ने इंजन गर्म किया था, अब जाकर दीपक जो छोटे खिलाड़ी है वो भी कमाल के खेल रहे हैं। छोटा कद है, क्रिकेट में कद कहाँ देखा जाता है, इनका खेल देखा जाता है, इनका टैलेंट देखा जाता है। 5 गेंदों के बाद 21 इस ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक। अब मेहमानों को सलामी दी है कमेंट्री बॉक्स और मंच के ऊपर से, गेंद बाउंड्री के बाहर, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, इस छक्के के लिए भी प्राइज है 500 का। कैमरामैन देखिए क्या काम कर रहे हैं और सिक्सर की गेंदें सिक्सर के लिए जा रही है। जबरदस्त कैमरामैन है सफवान बारगिर और एक तरफ रितेश है, बहुत अच्छा रितेश तांबे और सफवान बारगिर जबरदस्त काम कर रहे हैं। संकेत कड़ू और दीपक के लिए 500 के नाम मुबीन भाई खोद इनकी तरफ से। इनकी बल्लेबाजी इनको भारी और मुबीन भाई के चेहरे पर मुस्कुराहट है। मुबीन भाई ये तो शुरुआत है, ये तो प्रोमो है, पिक्चर अभी बाकी है, आने वाले टूर्नामेंट अभी भी बहुत है। इसके बाद सुधीर का टूर्नामेंट है, उसके बाद सीपीएल आ रहे हैं और पवन तलाव अब कच्चा कच भरा हुआ रहेगा, बहुत मजा आएगा। पहले ओवर का खेल समाप्त है, रन संख्या कुल मिलाकर 27 रन। सौरभ मुबीन भाई खोत इनकी तरफ से प्राइज आया है। मुबीन भाई खोत इनकी तरफ से बल्लेबाज संकेत के लिए 500 के नाम और दीपक के लिए 500 के नाम है। दूसरे ओवर का आगाज, अच्छी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ पावर प्ले का ओवर चल रहा है। लॉग ऑफ की तरफ खेलते हुए 1 रन के साथ इजाफा, रन संख्या 28। पहले ओवर के अंदर गेंदबाजों के खिलाफ हल्ला बोला गया, बल्लेबाज बड़ा मंच है तो बड़े मंच के ऊपर सरपंच बनेंगे, जबरदस्त बल्लेबाजी। दूसरे ओवर की पहली गेंद पर 1 रन चुनाते हुए रन संख्या अब जाकर कुल मिलाकर 28। आकाश सकपाल अंपायर ने नो बॉल का सिग्नल दिया है। फील्डिंग की जमावट थोड़ी सी गलत थी और इसके बदौलत अंपायर ने नो बॉल दिया है। इस टूर्नामेंट की पिक्चर के सुपर हिट यानी आने वाली गेंद फ्री, मौका किसके पास है, दीपक को आप देख रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 29। 1 ओवर की समाप्ति के बाद ये भी गेंद फ्री वाली है, मौका राउंड द विकेट। अच्छी गेंद थी, अच्छा स्ट्रोक है, गेंद को एक बार फिर एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए गेंद जब तक दायरे के अंदर फीट करे थ्रो करे, थोड़ा सा मिस फील्डिंग, दूसरे के लिए वापस आई। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे, 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर 31 रन बगैर किसी नुकसान के। साझेदारी बन रही है, साझेदारी को तोड़ने की जरूरत है दोनों के बीच में। एक बार फिर देखिए साझेदारी अच्छी है, दूसरे ओवर का खेल है और इस मैच में वापसी करनी है गेंदबाजी टीम के लिए तो विकेट लेना बहुत जरूरी है। आकाश सकपाल शानदार गए, टप्पा खाने के बाद थोड़ी सी गति परिवर्ती थी, ऑफ स्टंप के बाहर थी, 6-7वें स्टंप पर गेंद थी। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के 10 रनों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, शानदार लाइन, टप्पा बिल्कुल अच्छा के। आकाश सकपाल ये वापसी करने वाले खिलाड़ी है, वापसी कर सकते हैं और वापसी करने वाले को दुनिया पसंद करती है। आपको वापसी करनी है, कोई भी मंच हो उस पर वापसी करने वाले को दुनिया पसंद करती है, नमस्कार करती है। अच्छी गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है वहां पर एक बार फिर बहुत अच्छी फील्डिंग, 1 रन चुराने का मौका। स्वप्निल को आप देख रहे हैं पीछे की तरफ खड़े के, जब तक फीड करे थ्रो करे तब तक 1 रन के साथ इजाफा होता। रन संख्या फिलहाल 32 बगैर किसी नुकसान के और साझेदारी अच्छी बनी है। इसीलिए कहा जाता है घर में आंगन का, जीवन में साली का, खाने में ताली का और क्रिकेट में पार्टनरशिप का बहुत अच्छा महत्व है, साझेदारी को बहुत अच्छा महत्व है। इस ओवर की अगली गेंद राउंड द विकेट, आड़े बंडे का इस्तेमाल बहुत अच्छी तरीके से, एक्स्ट्रा कवर पर खेलते हुए गैप के अंदर गेंद जाती हुई, शानदार स्ट्रोक, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौबा, ग्रास को आग लगाने वाला यह ब्यूटीफुल शॉट। एक्शन रिप्ले में देखिए एक्स्ट्रा कवर पर कोई खिलाड़ी नहीं था, इन जो डायरी के अंदर खिलाड़ी थे उनको चीरती हुई गेंद बाउंड्री की तरफ चली गई। ब्यूटीफुल शॉट, लुक एट दिस बैट्समैन संकेत कड़ू, मैन फ्रॉम लांजा राजापुर। ये अच्छे खिलाड़ी है, राजापुर की ये जबरदस्त खिलाड़ी है और अच्छा खेल रहे हैं। इस ओवर की अगली गेंद
अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, वाह भाई वाह। मिड ऑन और मिड ऑफ के ऊपर से खेलते हुए इन्होंने कहा मैं राजापुर से आया हूं, शेर की झलक सबसे अलग है और बड़ा टूर्नामेंट है, बड़े मंच पर बड़े सरपंच है। इस चक्का देखिए बहुत कमाल का था, कैमरामैन क्या काम कर रहे थे, आखिर तक इस गेंद को बता रहे थे, जबरदस्त कैमरामैन सफवान बारगीर और रितेश तांबे जबरदस्त काम कर रहे। रन संख्या 42, उसके अंदर संकेत कड़ू 7 गेंदों में 28, दीपक अच्छी गेंद बहुत खूबसूरती के साथ में स्टैम्प स्ट्रोक है, ऑफ टर्म के बाहर थी, कोई खिलाड़ी नहीं है। बाल बाल बच्चे जब तक मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के पीछे जाते तब तक एक रन चुराने का मौका, दोनों बल्लेबाज विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। 2 ओवर का खेल समाप्त है, रन संख्या कुल मिलाकर 43 रन। दोनों के बीच की जो साझेदारी है 12 गेंदों में 43, ये सबसे बड़ी साझेदारी इस टूर्नामेंट के अंदर, आरपीएल के अंदर। आखिरी गेंद पर सिंगल है, ओवर की समाप्ति। चर्चा क्यों हो रही है? क्योंकि खर्चा बहुत ज्यादा हुआ है, इसके लिए चर्चा हो रही है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के तीसरे ओवर के अंदर टीडब्ल्यूजे डोमिनेटर्स गोवागर ने नया गेंदबाज को चलाया। 2 ओवर में बहुत खर्चा हुआ, रन संख्या 43 रन शेष। श्रेष्ठ गेंदबाजी करने के लिए आए हैं तीसरे ओवर के अंदर। फील्डिंग देखिए 10 मैन पावर प्ले खुलने के बाद इनको बुलाया गया है। ओवर द विकेट, अच्छी गेंद, आड़े बड्डे का इस्तेमाल करना चाहते थे, मिस्टर स्टोक के हवा में गए प्रथमेश बेंद्रे। ओ पहले अटेम्प्ट में कैच बना लिया था, उसके बाद कैच हाथों से छूट गया है। पकड़ो कैच जीतो मैच, इतना आसान कैच नहीं था जितना हम देखते के उतना आसान लगता है। मैदान के अंदर जब खेलते ना तब पता चलता है इतना आसान कैच नहीं था। कैच छूटने के बाद रन संख्या 1 रन के साथ फिलहाल 44 रन 44, बाकी जो 2 रनों के साथ रन संख्या बढ़ी है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 45 पर पूछी 45। पहली गेंद पर 2 रन आए श्रेष्ठ अपने बॉलिंग मार पर। अच्छी गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, क्या कमाल का स्ट्रोक है, कम खर्चा भरपूर चर्चा, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, जबरदस्त खिलाड़ी है, शानदार। शुक्रिया, क्या बल्लेबाजी करे संकेत कड़ू। मैदान के अंदर एक तूफान आया है, एक आंधी आई है, एक जलजला आया है, उसका नाम संकेत कड़ू है। और मुबीन भाई प्राइस ऑन करे, एटीएम ऑन। 3 लगातार छक्के संकेत कड़ू लगाते तो इनके लिए 3000 का प्राइज है। अमीन प्रकार इनकी तरफ से 1000, यानी कुल मिलाकर 4000 की इनामी राशि लगी है। मुबीन भाई खोत ने 3 गेंदों 3 छक्के पर 3000 का प्राइज लगाया गया। और मुबीन भाई जब जब आते हैं तब शेयर मार्केट बढ़ता है, आज शेयर मार्केट बढ़ा के मजा आएगा। रन संख्या फिर कुल मिलाकर स्कोर कार्ड के पर स्कोर कार्ड अब जाकर 51-50 रन पूरे हुए गए, साझेदारी 50 की पूरी हुई। इस ओवर की अगली गेंद बैकफुट पर चले गए, बैकफुट बन जाए, वाह भाई वाह, क्या कमाल का स्ट्रोक है। 55 रनों पर रन संख्या पहुंची है, साझेदारी कमाल की है। गेंद बाउंड्री के बाहर 4 रन, ब्यूटीफुल शॉट। पचपन रनों की साझेदारी, स्टार्ट गजब का हुआ, इसीलिए कहा जाता है कि यहां से शुरुआत अच्छी होगी, आगाज अच्छा होगा तो अंजाम अच्छा होने। और शुरुआत किस टीम की अच्छी हुई? प्रतीक 11 चिपलन 55 रनों पर और बगैर किसी नुकसान के। संकेत कड़ू अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, आड़े बल्ले का इस्तेमाल किया, हवा में गए, तारामंडल में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी खुद गेंदबाज ले लिया कैच। संकेत कड़ू की पारी का अंत होता हुआ एक जबरदस्त पारी, जबरदस्त इनिंग समाप्त होती हुई। विकेट नंबर 1 गिरा है, गॉन सफलता मिली है। संकेत कडूचे खेडे आवडले असेल तर जरा टाळ्यांचं गज. 13 बॉलमध्ये 45 धाबांची अफलातून केली साकारली. काय षटकार काय चौकार, 45 धाबा 13 बॉल त्याने फेस केले, 45 धाबा त्याने बनवले आणि डोळ्यांचा पार न पडणारा हा सामना आणि मोठा मॅच आणि त्याच्यामध्ये एक जबरदस्त इनिंग आणि निश्चित त्याची साथ कोणी दिली तर दीपकने दिली. 13 बॉलमध्ये 45 धाबा, अर्धशतक होऊ शकलं असतं.
कालच्या दिवसात साहिल चव्हाणला पण 45 धावा म्हणताना या मैदानात बघितला. आजच्या दिवसामध्ये तिसरा मॅचमध्ये दीपक कडू अर्थात संकेत कडू दाखल झाला आणि संकेतनं काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त जबरदस्त अफलातून बॅटिंग, डोळ्यांचा पारणा पेटला गेला. त्याच्यानंतर प्राईज देखील ऑन झाला. संकेत आणि दीपककरिता एकंदरीत 1000चं पारितोषिक या ठिकाणी लावलं आहे. मुबीनबाई खोत यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आलं आहे. मुबीनबाई आपला मनापासून आभारी आहोत, कारण क्रिकेटला जिवंत ठेवण्याकरता, क्रिकेटच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता आपण खूप लाख मोलाचं योगदान देत आहे. त्याबद्दल आपला मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रेष, पुढील बॉल त्याला निश्चित विकेट मिळाले आहे. नवीन बॅट्समॅन अजय चव्हाण बॅटिंग करण्याकरता दाखल झाला आहे 3ऱ्या नंबरवरती. राऊंड विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. खूप चांगली लाईन, खूप चांगला टप्पा, आकुटप्प्याची गोलंदाजी, एक चांगली गोलंदाजी. निश्चित गोलंदाज आपण बघतोय श्रेष्ठनं कमबॅक केलं आहे. कुठेतरी कमबॅकची गरज आहे. तुम्ही 2 षटकामध्ये खूप खर्च केला, त्याच्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. शेवटचा बॉल धावफलकावरती धावा आहेत ते एकूण 55 एक गाड्यांच्या मोबाईलात 6 ओव्हरचा मॅच. राऊंड विकेट. खूप चांगला चेंडू, खूप चांगला फटका, हाफ हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी वायदेश लॉंग ऑफला येतोय. जोपर्यंत प्रथमेश वेंद्रे चेंडूला पकड करतोय, फेक केली जाते, दुसऱ्याकडे गेलेत आणि 2 धाबा या ठिकाणी रचवले जात आहेत. धावफलक आपण बघितलं तर 57 धावांवरती 3 षटक संपले. आता 1 गाड्यांच्या मोबदल्यात 57 धावा बाद झाल्या खेळाडू संकेत कडू, ज्यांना निश्चित 45 धावांची किडी साकारली आहे. 3 षटक संपलेत, 57 धावा, म्हणजे एक जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेकमध्ये गाणं घेतोय, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटेल. तो असा गेलो आणि असं आलो. तीन षटक संपलेले. 3 षटकांच्या समाप्तीत धावफलकावरती धावा आहेत ते एकूण 57 धावा. आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवरती थोडंसं बदल होईल. 3 षटक संपले, 57 धावा. प्रतीक 11, प्रतीक समान खूप आनंदात असतील, कारण प्रतीकचा संघ खेळतोय. प्रतीक आनंदात आहेत. 57 धावा 1 गाड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळले जातील सिद्धेश आमच्याबरोबर. पुढील आबाद सिद्धेशचा असेल. पहिला बॉल या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी निश्चित बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. खूप चांगला टायमिंग झाला नाही आहे. दीपकला तुम्ही बघताय कमी उंचीचा खेळाडू आहे, खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर नागेश. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदलाव देखील होईल. आमच्याबरोबर एक चिपळूणातला एक गोड आवाज सिद्धेश जुळलेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. सिद्धेश आमच्याबरोबर मायक्रोफोनवरती. धन्यवाद. इथे मात्र हॅलो, धन्यवाद सिद्दीक सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहताय रुद्र स्पोर्ट्स प्रेझेंट्स चॅम्पियन सुपर लीग RPL 2025 हा थरार ऐतिहासिक पवन तलाव मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नागेश. दीपकसाठी पुढे चेंडू. इथे मात्र सुंदर चेंडू होता आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. इथे मात्र जलबाज स्वरूपात दीपक याची खेळी संपुष्टात. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. आतमध्ये पाहायला मिळतोय. नागेशचा पुढील चेंडू राईट वर द विकेटचा मारा. इथे मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि फुल टोल वसूल केला जातोय. 1 बाउट चेंडू जाईल सीमारेखा पार आणि धावा येत आहे 4. यस डीजे. थँक्यू डीजे.
इथे पण पाहिलं तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जिने सुरेख ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला ओसामा, आणि त्यानंतर बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये शेवटचे षटक हाताळताना आपल्या संघाला गोलंदाजी सामना जिंकून दिला होता. ओसामा, आपण व्यासपीठावरती या, आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. ओसामा, आपण व्यासपीठावरती या. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर सुधीर स्पोर्ट्स विरुद्ध रहीम 11 या सामन्याच्या मध्यंतरानं नाणेफेकीसाठी टॉस का बॉचच्या दिशेने यायचं आहे. दोन्ही संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. ओव्हर टू सिद्धेश. थँक्यू बाबल्या सर. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार बाबल्याच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. आणि नक्कीच मित्रांनो, नेतृत्व असं करा की जरी सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा तुम्हालाच म्हटलं पाहिजे. बाबल्या आंबरे इथे मात्र अफलातून फलंदाजी करताना इथे मात्र सुंदर चेंडू आहे. यावेळेस खेळून कळलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव आणि एका धावेवर देखील समाधान मानावं लागतंय. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर षटक देखील संपुष्टात येत आहे. आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा. आणि नक्कीच मित्रांनो, येस, आपण पाहिलं 2 गडी बाद 70, 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला ओसामा. आपणास विनंती करतो पण व्यासपीठावरती या प्लीज. आणि बघा काय सुरुवात केले, संख्येची वादळी खेळी आपण पाहिली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 14 चेंडू फेस करताना 45 धावांची इनिंग. कालच्या सत्रात साहिलची आपण पाहिली होती, तिरुपतीशी बिलॉंग करणारा. आपण पाहिलं साहिल चव्हाण यांच्या माध्यमातून 16 चेंडूमध्ये 6 षटकार 1 चौकाराच्या मदतीने त्याने देखील 47 धावांची खेळी केली होती. आणि ते आपण पाहिलं तर आतापर्यंत ती 47 धावांची खेळी इंडिव्हिज्युअल हायेस्ट आहे. पाहूया या स्पर्धेत काय घडणार. रेकॉर्ड मोडण्यासाठी असतात सिद्धेश. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते आपण पाहिलं तर आकाश सकपाळ इथे मात्र भन्नाट वेगाने चेंडू हाताळलाय. आणि नक्कीच यष्टरक्षक जर आपण पाहिलं तर प्रथमेश वेद्रे, छोट्याची उत्तम साथ देखील मिळते. आणि एक चांगले यष्टरक्षण देखील आपण पाहतोय छोट्याच्या माध्यमातून. पहिला चेंडू अप्रतिम वेग आकाश सकपाळच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि नक्कीच मित्रांनो, चालू असलेला सामना जर आपण पाहिलं ना तर प्रतीक 11 वर्सेस TWJ डॉमिनेटर्स. आकाशचा पुढील चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर इथे मात्र बॅटची कट घेऊन चेंडू मात्र एका आणि चेंडूवरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर एकेरी धावसंख्या आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 71. इथे आपण पाहिलं तर दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी तर आपण पाहिली, पण व्यासपीठावरती काष्टेश्वर आहेत तर ज्येष्ठ क्रीडा रसिक आणि सिनियर सिटीजन अशा लोकांचे आशीर्वाद अशा स्पर्धेसाठी फार महत्त्वाचे असतात. धन्यवाद सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच आपण पाहिलं तर ओसामा सुरेख कामगिरी केली होती. आणि आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. वेल डन ओसामा, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या रुद्र स्पोर्टच्या माध्यमातून. काष्टे सर धन्यवाद, आपण आमच्या विनंतीला मान देऊन पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू सिद्धेश. थँक्यू. धावच्या स्वरूपात आपण जर पाहिलं तर बाबल्या आंबरे बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतोय. 5वं षटक प्रगती पथावरती असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे 5वं षटक आकाश सकपाळ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. संघाच्या जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं दुसरं षटक आकाशने हाताळलं होतं. 16 धावा खर्च केल्या होत्या. 5वं षटक पुन्हा एकदा 5व्या षटकातील पुढील चेंडू राईट टर्म राऊंड द विकेटचा पुढील चेंडू अजयसाठी. यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख पटकाय चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र जल टिपला जातो परंतु फ्री हिटचा चेंडू आहे मित्रांनो. आणि नक्कीच धावच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आणि नक्कीच जर आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलं तर विक्रम उर्फ गोट्या भोसले सर देखील अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतात. धावच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद मित्रांनो, ज्यांच्या शुभ हस्ते मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण पाहिला, वितरण सोहळा पाहिला. व्यासपीठावर जे आपण पाहतो मध्यभागी आदरणीय काष्टे सर यांचा आज वाढदिवस आहे. मित्रांनो, खरोखरच वय वर्ष 87. तरुण पिढी वाटत नाही एवढे वर्ष एवढ्या चांगल्या प्रकारे फिट अँड फाईट राहू शकते, परंतु आदर्श घेण्यासारखा आहे. काष्टे सरांकडून 88 वयामध्ये पदार्पण करत असताना आपण पाहतो 87 वय त्यांचं रनिंग. आणि इथे ह्या क्रीडा स्पर्धेला
मी तर रुद्र स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिक तसेच खेळाडूंच्या वतीने काष्टी सर आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आपल्याला शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जोरदार टाळ्या होऊ देत मित्रांनो. 87 रनिंग, व्हॉट अ पर्सनॅलिटी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आकाशचा पुढील चेंडू अप्रतिम गोलंदाज आहे आणि नक्कीच जर आपण पाहिलं ना तर आकाश सकपाळ हे नाव का मोठं आहे याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि ती अप्रतिम गोलंदाज आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळलं तर थोडासा महागडा साबित ठरला होता आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर 5वं षटक हाताळतोय आणि आतापर्यंत जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा आकाश सज्ज आहे. पाहायचं षटकातील पुढील चेंडू अजयसाठी. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेटला प्राधान्य देखील दिलं जात आहे. जर आपण पाहिलं तर डीप कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. इथे मात्र एकच धाव आणि एका धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र पुढे सरसावती आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 75 धावा, 75. 5वं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. नक्कीच मित्रांनो आपण पाहताय क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम या ऐतिहासिक पवन तलाव मैदानामध्ये RPL अर्थात इथे मात्र सूर्यप्रकाशचा चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर यस इट इज वाईट पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले सर रखरखत्या उन्हामध्ये एक्सरसाइज करताना पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा पंचांचे हात समांतर तिथे क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर, अवांतर धावेने धाव फलकामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतो हाय व्होल्टेज ड्रामा, एक मोठा सामना प्रत्येक किलेवर वर्सेस TW डॉमिनेटर्स. यावेळेस आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. नागेशचं सुंदर क्षेत्ररक्षण आहे. कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव येत नाही, एकच धाव आणि षटक देखील संपलं जात आहे. यावेळेस आपण पाहिलं ना तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 बाद 77, 77. नक्कीच मित्रांनो छोटासा ब्रेक घेतोय. ऐकूयात स्वराज डीजेच्या माध्यमातून सुमधी संगीत. यस डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहिलं ना तर मित्रांनो थोडंसं फास्ट खेळायचंय, प्लीज विनंती असेल दोन्ही संघांना थोडंसं फास्ट खेळायचंय. गोलंदाजी मार्क आपण पाहिलं तर श्रेयश वैयक्तिक कोट्यातील दुसरा संघातर्फे 6वं म्हणजे शेवटचं षटक आहे. राईट राऊंड द विकेटचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मात्र आक्रमण चढवायचं चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आकाश सकपाळ कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज आपण पाहिलं तर बॅक टू द पॅव्हलियन. यस डीजे. पाहिलं ना तर जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा आणि एखादी स्पर्धा जर यशस्वी करण्याचं काम असतं ना तर ते समालोचक असतात, त्याचनंतर पंच. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर चिपळूण टेनिस क्रिकेट विश्वातील बुलंद आवाज विनायक उर्फ बाबला जाधव सर असतील. त्याचनंतर आपण पाहिलं तर हिंदी मराठी समालोचक चिपळूण मधील एक समालोचक मधील एक मोठं नाव सिद्दीक मेमन सर देखील असणार आहेत. त्याचनंतर आपण पाहिलं तर ऍज अ स्कोरर प्रथमेश गजमल हे देखील माझ्यासोबत जोडलेत. इथे मात्र पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे आणि जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. आणि त्याचनंतर आपण पाहिलं ना तर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं युट्यूब टेलिकास्ट केलं जात आहे ते म्हणजेच tenniscricket.in ची संपूर्ण टीम असेल. त्याचनंतर
एक दर्जेदार स्पर्धा देखील मित्रांनो आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर 6वं षटक प्रगतीपथावरती असणाऱ्या पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांची चर्चा केली तर आक्रमण पाहायला मिळालं होतं या 2 षटकामध्ये. परंतु त्यानंतर कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचं काम हे TWच्या डॉमिनेटर संघाच्या गोलंदाजांनी करून दाखवलंय आणि तेच आपण पाहतोय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्येचा जर विचार केला तर 77 धावा अजून देखील स्थगित असणार आहे. शेवटच्या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारचा समाचार असणार फलंदाजांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. राईट टर्म राऊंड द विकेटचा पोलिंग चेंडू यावेळेस पाहायचं. फलंदाज कशा प्रकारे आक्रमण करणार, कशा प्रकारे खेळून काढला. इथे मात्र सुंदर चेंडू आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. धावच्या स्वरूपात पंचांकडे दाद मागितली जाते. पंच देखील प्रतिसाद करतात आणि इथे मात्र धावच्या स्वरूपात आपण पाहिलं तर अजय बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. आणि जर आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम लांजा मधील एक आक्रमक बॅटर आपण पाहिलं तर ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं किरण कांबळे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पाहायचं श्रेयसच्या येणाऱ्या चेंडूवरती किरण कशा प्रकारे प्रतिसाद करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक असणार आहेत. गोलंदाज तयार. राईट राऊंड द विकेटचा पोलिंग चेंडू किरणसाठी. यावेळेस आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू मात्र हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. एक थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार आणि इथे मात्र किरण कांबळेच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहिलं ना तर किरण कांबळेने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. अप्रतिम चौकार देखील पाहायला मिळत. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न देखील ठरला होता सौरभ आणि नागेश यांच्या माध्यमातून, परंतु ते असफल ठरलेत आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला 4 धावांचा बोनस देखील मिळताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा श्रेयस. यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख प्रकारचा चेंडू आहे. डीप कव्हर पॉइंटच्या पट्ट्यामध्ये चेंडू देखील ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स सीमारेखा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार देखील येताना आपण पाहिलेत आणि कुठेतरी कमबॅक हे फलंदाजी करणाऱ्या प्रत्येक 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. 2 धावा देखील पूर्ण केले जातात आणि धावच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 6 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 6 षटकाचा विचार केला ना तर धावसंख्या 86. 6 बाद विनंती असेल सुधीर स्पोर्ट्स चिपळूण आणि त्याचबरोबर रहीम 11 खेड दोन्ही संघांना विनंती आपण टॉस का बॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये या. टॉस का बॉस केलं जाईल. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मुबीनभाई खोत साहेबांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. मोठा मॅच रहीम 11 खेड आणि सुधीर स्पोर्ट्स चिपळूण. सन्माननीय आदरणीय यशस्वी उद्योजक, क्रीडावरती जोर देणारं व्यक्तिमत्व, क्रीडा खेळाडूंवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व मुबीनभाई खोत साहेबांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभस्ते या मॅचचं टॉस केलं जाईल. मुबीनभाई आपल्याला विनंती आहे, सन्मानपूर्वक विनंती असेल आपण टॉस का बॉक्समध्ये या. आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस घेतला जाणार आहे. महत्वाचा टॉस. कॅप्टन बोथ कॅप्टन चला प्लीज. रहीम 11 कॅप्टन.
येस, आपण पाहिलं तर इथे ज्या प्रकारे सुरुवात केली होती, फलंदाज होता संदीप, दीपक, अजय, अजित, म्हणजे या 4 फलंदाजांनी मागच्या सामन्यात देखील एक मोठे 78 धावांचा थँक्यू फटका करताना आपण आमच्याबरोबर प्रमुख पाहुणे जोडले गेलेले आहेत. मुबीनभाई, सर्वात आधी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. RPL मध्ये टॉस होतोय, हेडचा कॉल आणि टेलचा आलाय. टॉस बंटी आपण जिंकले, काय घेणार? क्षेत्ररक्षकांचा निर्णय बंटीने घेतला. मुबीनभाई देखील आमच्याबरोबर या टॉस करता जोडले गेले. मुबीनभाई, आपला मनापासून आभार. बंटी सावंत सुधीर स्पोर्टकडनं खेळताय, कॅप्टन आहात, बरेच वर्ष क्रिकेट खेळताय आणि टॉस जिंकलाय. प्रथम काय घेणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत आणि चेस करू. बंटी, एकच शेवटचा प्रश्न विचारणार, कारण आपल्याकडे अनुभव खूप जास्त आहे क्रिकेटचा आणि खूप वर्ष क्रिकेट खेळलास, मी लहानपणापासून बघतोय. आणि बंटी, काय बदल पाहिजे याच्यामध्ये? असं वाटलं पाहिजे काय मुंबईकर आले पाहिजेत या प्रीमियर लीगमध्ये? मुंबईकरांची गरज आहे का? आणि मुंबईतले खेळाडू आपल्या एकत्र होऊन आपण खेळलं पाहिजे का? आपल्याला जर खेळाचा दर्जा सुधारावायचा असेल तर प्रत्येक टीममध्ये 2 किमान आयकॉन खेळाडू पाहिजेत. जर आयकॉन खेळाडू असतील तर त्यांचा स्पीड, म्हणजे बॉलरचा स्पीड, त्यांची बॅटिंग, मग त्यांना आपले प्लेयर कॉम्पीट करायला सुरुवात करतील. अदरवाईज आपण आपापसात खेळत राहिलो तर आपला स्पीड कधीच वाढणार नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, जेव्हा ते बाहेर न येतात मोठ्या स्पर्धांमध्ये तेव्हा आपण त्यांच्यासमोर एकदम हतबल होतो. तर त्यांच्याबरोबर कॉम्पीट करूनच आपण त्यांना हरवू शकतो. विदाऊट कॉम्पिटिट करता त्यांच्याबरोबर आपण खेळू शकत नाही. निश्चित हे होते बंटी सावंत, ज्यानं खूप चांगलं म्हटलं. प्रत्येक टीममध्ये 2 आयकॉन असले पाहिजे. आणि बंटी, आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. रहीम इलेव्हन, ऑल द बेस्ट. प्रथम तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि टॉस कमआउट झालाय. येणारा मॅच सुधीर स्पोर्ट्स चिपळूण आणि रहीम इलेव्हन. टॉस गेलाय सुधीरच्या बाजूनं. निश्चित फार महत्वाचा टॉस या ठिकाणी बघायला मिळाला. फार महत्वाचा टॉस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला. मोठा टॉस या ठिकाणी, मोठा मॅचचा मोठा टॉस झालाय, कारण ज्यांच्या शुभस्ते टॉस उडवला गेला तो ते यशस्वी उद्योजक अर्थातच मुबीनभाई खोत साहेबांच्या शुभस्ते टॉस झालाय. आणि टॉस सुधीर स्पोर्टने जिंकला आणि त्यानं म्हटलं 6 ओव्हरमध्ये आम्ही प्रथम क्षेत्ररक्षकांवर बॅटिंग करावी लागेल. रहीम इलेव्हन या संघाला येणारा मॅच देखील फार महत्वाचा आहे. हा मॅच देखील फार महत्वाचा आहे. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचा या मॅचचा दुसरा पडाव, दुसरा इनिंग. एक छोटासा ब्रेक आणि मॅचकडे नेणार आहोत. थँक्यू डीजे, थँक्यू सिद्दीक. आपण पाहिलं तर पहिला चेंडू राट्या मोहर द विकेटचा अजय. ओ हो, सुरेख फटका आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय, वंदन करत सीमारेखा पार येतोय आरपार. आकाशच्या बॅटमधून प्रत्युत्तर चौकार. डीजे, यस. निराश केलंय, पुढील फलंदाजांनी रोखलंय. त्यानंतर गोलंदाजी चांगली आपण पाहिली 3 षटकानंतर TWचे डॉमिनेटर संघाची. अजयचा पुढचा चेंडू, आकाशच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू बॅक टू द बॉलर. काय झेल टिपलाय, ओ हो, सुरेख झेल टिपलाय. म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. सुरेख झेल टिपलाय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. आकाश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. तो मित्र म्हणेन तो कॅच नव्हता, कॅच बनवला गेला. सुरेख झेल टिपला होता, रनिंग झेल होता. आणि अक्षय जबरदस्त म्हणतात एक आकाश सकपाळसारखे मोठा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. कारण तुम्हाला 88 धावांचा पाठलाग करायचा 36 चेंडू, तर आकाशला कमीत कमी 4 षटकं विकेटवर उभं राहणं फार गरजेचं होतं. परंतु त्याला ठाऊक आहे की पॉवर प्लेची 2 षटकं आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती प्रथम फलंदाजी करताना, अर्थात प्रत्येक 11 संघाने पॉवर प्लेचे 2 षटकं, पहिल्या षटकात 27, दुसऱ्या षटकात 14, पॉवर प्लेच्या षटकात 41, 16, दुसऱ्या षटकात म्हणजे 44 धावा कुठल्या होत्या. आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरुवात मात्र चांगली होती, परंतु झेल टिपलाय, सुरेख झेल टिपलाय. इथे मात्र 1 गडी बाद 4. नवीन फलंदाज संतोष विटमल, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, दिशा बदलून गोलंदाजी. अजय राऊंड विकेटचा मारा असेल संतोषसाठी. हो, इथं मात्र संतोषच्या बॅटमधून निघालेला फटका मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अक्षय चेंडूवरती येतो. एकदा मात्र मी ते धावसंख्या पण पाहिली तर 88 धावांचा पाठलाग करताना बिनबाद
एक गडी बाद 5 षटक क्रमांक पहिलं मोठं टार्गेट आहे. या आधीचा इतिहास आपण पाहिलं तर प्रत्येक 11 एक सामना पराभूत झाला आहे. दुसऱ्या बाजूला TWG डॉमिनेटर्स हा देखील संघ एक सामना पराभूत झाला आहे. जिंका किंवा मरा, कारण ही सामना दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. डू ऑर डाय, जिंकेल तो टेकेल, हरेल तो एक संधी असेल, परंतु आव्हान संपुष्टात येणार. पुढचा चेंडू अजय. इथे आपण पाहिलं तर नक्कीच पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात. धाव अवांतर धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर एक गडी बाद 6 षटक क्रमांक. अर्थात आपण पाहिलं तर हे पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आणि इथे मागच्या सामन्यात नक्कीच प्रथमेशने सुरेख फलंदाजी केली होती, त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अजय सज्ज होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. अर्थातच चांगलं स्टॉप आहे. पाहूया काय घडलंय सीमारेखेवरती, कारण चेंडू मात्र जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. वरच्या डोक्यावरनं सुरेख फटका येतोय, सज्ज होतोय अजय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू हाताळलाय. वाईड यॉर्करचा फार वापर केला जातो मर्यादित षटकांमध्ये. अचूक टप्प्यावरती हाताळलेला सावकारानंतर सुरेख कमबॅक म्हणावं लागलं. इथे अजयचं मॅन इन फॉर्म आहे. गाण्यातली स्पर्धा गाजवली होती गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावरती. आणि तदनंतर आपण पाहिलं तर इथे हे दोन संघांच्या दरम्यान अंतिम सामना झाला होता. या दोन संघांच्या दरम्यान एका बाजूला प्रथमेश होता, दुसऱ्या बाजूला अजय होता. आणि तिथे मात्र प्रथमेशने अजयवरती पराभूत करत अंतिम फेरीचा सामना जिंकला होता, अजिंक्यपद पटकावलं होतं. त्याचा बदला इथे घेतला जातोय. अजयच्या माध्यमातून सलग 2 चेंडू डॉट येतात, षटक देखील संपतंय. अशा प्रकारे 88 धावांचा पाठलाग करताना पहिलं पॉवर प्लेचं षटक संपतंय. धावसंख्या आहे एक गडी बाद 10. अद्यापही बघा, म्हणजेच अद्यापही आपण पाहिलं तर पहिलं षटक संपतंय. अद्याप 30 चेंडूंचा काय शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. एक रत्नागिरी प्रीमियर लीगचा थरार. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत, अर्थात स्वराज. डीजे एक आपण पाहतो तिसरं पर्व, ह्यातच काही सर्व. अर्थात प्रीमियर लीग आपण पाहतोय रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित रत्नागिरी प्रीमियर लीग म्हणजेच चॅम्पियन्स सुपर लीग RPL 2025 दिवस दुसरा. कालच्या दिवसात विशू 11, तदनंतर दुसऱ्या बाजूला RK 11 रत्नागिरी. आज मात्र क्रिकेटचा घमासाम रणसंग्राम महासंग्राम ऐतिहासिक पवन तलावच्या या ऐतिहासिक मैदानावरती पाहतोय. सुधीर स्पोर्टने एक सामना जिंकलाय, सुरेख कामगिरी केली होती. रहीम 11 एक सामना जिंकलाय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे मित्रांनो. मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. खडे खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक आणि गोलंदाज डॉट चेंडूची सांगता मात्र होते. जसे डॉट चेंडू जाणार, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढणार, फलंदाजाचा कॉन्फिडन्स लूज होणार, आस्किंग रेट वाढणार. आस्किंग रेटमध्ये फलंदाज चुकीचे फटके खेळताना बाद देखील होताना आपण पाहिलं. प्रेशरमध्ये चुकीचे फटके खेळताना पाहिलं आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला आहे किरण. आपण पाहिलं तर संतोषच्या बॅटमधून निघालेला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो सीमारेखा पार, आर पार. व्यासपीठाच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. तो एक मिरी. पुढचा चेंडू रडारमधला होता. स्टँड अँड डिलिव्हर, काय नजाकत होती, ताकद होती, सर्व काय होतं. एक शैलेदार फलंदाज आहे डावकुरा. यस, आपण पाहिलं ज्या नामाचा मी नामोल्लेख केला होता. अर्थातच आणखीन एक प्रसिद्ध उद्योजक, तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय वाहबभाई बेबल यांचं देखील आगमन झालं आहे. हार्दिक स्वागत आहे वाहबभाई. दुपारच्या सत्रामध्ये आपलं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. त्यांचं शुभ आगमन ह्या स्पर्धेसाठी, अर्थात आमच्यासाठी एक वेळात वेळ काढून त्यांचं आगमन झालं आहे. वेलकम. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. एक तेरी तो एक मरी, कभी खुशी कभी गम, कधी डॉट, कधी षटकार, कधी डॉट, असं हे चित्र पाहायला मिळते. कारण हे क्रिकेट आहे आणि हेच पाहण्यासाठी दर्दी रसिकांची गर्दी दुपारच्या सत्रात आपण पाहतोय. यस, पुन्हा एकदा सज्ज झाला आहे किरण. आशीचा किरण आपल्या संघासाठी तयार करण्याचा प्रयत्न. यस, सुरेख गोलंदाजी आहे आणि एका षटकारानंतर काय किरण नावाप्रमाणे आशीचा किरण आपल्या संघाला विजयाच्या दृष्टीने घेऊन जाण्यासाठी काय गोलंदाजी करतोय. स्विंग अँड मिस पाहायला मिळते. व्हेरिएशन आहे, चेंज ऑफ द पेस आहे.
नंतर आपण म्हणतो वाईड यॉर्कर देखील आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत एक षटकार आल्यानंतर न डगमगता अप्रतिम गोलंदाजी केले. राऊंड विकेटचा मारा असेल. हो, इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे तोच अपील केलं जाते. पंच आदन दळवी आपण पाहतोय. तदनंतर निलेश टेरवकर, विक्रम उर्फ गोट्या भोसले निर्विवाद वर्चस्व कालच्यापासून या स्पर्धेत पंचांचा आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी आहे. इथे बघा एक षटकाराचा अपवाद वगळला तर किरणने अधिराज्य गाजवले. राऊंड विकेटचा एक पुढचा चेंडू आहे. इथे बघा गती परिवर्तन केले. 5 चेंडू 5 प्रकारचे हाताळलेत आणि इथे आपण पाहिलं तर येस आपण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे बघा 88 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसरं देखील संपते. धावसंख्या होते 17 धावा. क्रीडा डीजे तुम्हाला संधी दिली जाईल. थँक्यू. आणि आपण पाहिलं तर इथे ज्यांचं आगमन झालं आहे अर्थात वहाबभाई बेबल क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे फ्रेंडशिप ट्रॉफीचा थरार हे दोन जे सक्के मित्र आपण पाहतोय. अर्थातच मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा कित्येक वर्ष आपण अनुभवलं आहे. क्रिकेटचा थरार, अलोट गर्दी, क्रीडा रसिकांचा उत्तम प्रतिसाद. फ्रेंडशिप ट्रॉफीचे हे दोन प्रायोजक आपण पाहिलं तर वहाबभाई, तदनंतर आपण पाहिलं मुबीनभाई खोत. वहाबभाई बेबल यांचा या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातो आहे आणि तदनंतर धन्यवाद, हार्दिक स्वागत असेल. येणाऱ्या 3 दिवसामध्ये वहाबभाई आमच्यासोबत जोडले जातील कारण गर्दी आहेत म्हणून तर गर्दी देखील आहे आणि क्रीडा रसिकांनी देखील ही स्पर्धा डोक्यावरती उचलून घेतली. पाहूया इथे मात्र 2 षटकं संपतात. धावसंख्या 17. येस, आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय स्वतः अक्षय कर्णधार. आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत पहिल्या 2 षटकात पॉवर प्लेच्या कंजूस गोलंदाजी करताना केवळ 17 धावा. 17 म्हणजे खतरा प्रतिस्पर्धी संघासाठी. आस्किंग रेट कमालीचं वाढलंय आणि ही आस्किंग रेटची ही नेट रन रेटची स्पर्धा आहे कारण ही लीग स्पर्धा आहे. इथे नेट रन रेट किती धावांनी जिंकलो किती धावांनी हरलो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतो. राईट अप ओव्हर द विकेट पॅव्हलियन एंडकडून स्ट्राईकवर आपण पाहिलं तर प्रथमेशसाठी प्रथमेशच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक देखणा फटका बॅक टू द बॉलर, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सीमारेषेवरती एका धावेसाठी 1 धावसंख्या वाढते. सिंगल डबल्सने फरक पडत नाही आहे. इथे तुम्हाला जर इथे आपण पाहिलं तर धावा सामना जिंकायचा असेल तर 5व्या गेअरमध्ये गाडी चालवावी लागेल, ॲक्सिलेटर वाढवावं लागेल, षटकार चौकार मारावे लागेल, हवाई फायर करावा लागेल. थेंबे थेंबे तळेसाचे ही म्हण तुम्हाला लागू पडत नाही. तुम्हाला बदा धावांचा पाऊस इथे पडावा लागेल मित्रांनो. धावसंख्या 1 निवडते. संघाची स्थिती होती 19 धावा. अक्षय दिशा बदलून गोलंदाजी करतोय परंतु आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी विकेटला घासून जाणारा चेंडू होता. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. पंचांच्या हात समांतर. गोट्या भोसले सांगतात की अवांतर धाव. धावसंख्या वाईट बाईज स्वरूपात 2 धावा. 21 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 3रं षटक आपण पाहतोय. रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन सुपर लीग दिवस 2 मित्रांनो. राईट अप ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अक्षय साज्य झाला आहे. पॅव्हलियन एंडच्या दिशेने असेल. इथं मात्र प्रथम मॅचच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार. येतोय चॅम्पियन सुपर लीग. बिग आउट ऑफ द पार्क षटकार. डीजेचा आविष्कार. थँक्यू डीजे. 27 धावा असे षटकार यावी लागतील जर आपल्याला सामन्यापर्यंत पोचायचा असेल. परंतु कमबॅक पुन्हा एकदा आपण पाहतोय. अक्षय हा एक ऑलराऊंडर. क्रिकेटच्या पटलावरती सातत्यपूर्ण कित्येक वर्ष ह्या खेळाडूची चांगली कामगिरी आपण पाहतोय. पालीशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पालीने चांगले खेळाडू दिलेत रत्नागिरी जिल्ह्याला. त्यातील एक खेळाडू म्हणजे कोयनीरचा हिरो सागर कांबळे मित्रांनो. परदेशामध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करणारा अर्थात साता समुद्रपलीकडे जाणारा एकमेव खेळाडू आपण पाहिलं तर सागर कांबळे. लांजाशी बिलॉंग करणारा. तदनंतर प्रथमेश पवार गेल्या वर्षीचा आयएसएल कलकत्ता संघाला विजय देणारा अर्थात प्रथमेश उर्फ नाना आपण पाहतोय. आपल्या चिपळूणचे सुपुत्र आहेत. एक पालीचा सुपुत्र आहे. जाऊया इथे आपण पाहिलं तर 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28 धावा. षटक क्रमांक 3. आणि इथे मोठ्या टार्गेट धावांचा पाठलाग करताना थोडासा अडचणीत सापडलेला संघ TWJ डॉमिनेटर्स गुहागर. रामुंड विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा अक्षय डाव करूया संतोषसाठी. संतोषच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू 1 बाउन्स. ओहो काय क्षेत्ररक्षण आहे. ओहो काय क्षेत्ररक्षण आहे.
आणि मित्रांनो, जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा त्याच्या गोलंदाजीवरती अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो. क्रिकेट कोणा एकटेच नाही आहे मित्रांनो, क्रिकेट सांघिक खेळ आहे. म्हणतात ना, एकीचं बळ मिळतं फळ. सांघिक कामगिरी चांगली होती तेव्हा संघ जिंकतो आणि स्पर्धा देखील जिंकतो. एकूण स्थिती काय तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 88 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 29 धावा. येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय, मी तेच थांबतोय. मी घेतोय सुट्टी, डीजेची ड्युटी. तदनंतर ऐकूया आणखीन एक हिंदी मराठीचा बुलंद आवाज. ओ टू सिद्दीक मेमन. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं बहुत अच्छा टूर्नामेंट रुद्र स्पोर्ट चिपलन प्रेजेंट चिपलन सुपर प्रीमियर लीग. रत्नागिरी का एक जबरदस्त प्रीमियर लीग चल रहा है. समीर बनबे टप्पा खाने के बाद लेग स्टंप से थोड़ी से बाहर गई. अंपायर का सिग्नल वाइड बॉल. 3 ओवर का खेल जब समाप्त हुआ था रन संख्या 29 पर थी, अब जाकर 30 पर पहुंची है. 3 ओवर के बाद 29 थे. पहली गेंद चौथे ओवर के वाइड बॉल. रन संख्या में इजाफा. मिस्टर एक्स्ट्रा का इशारा बाग है. गेंदबाजी करने के लिए मैन फ्रॉम संगमेश्वर समीर बनबे, ये अच्छे खिलाड़ी. ओवर द विकेट फुल टॉस थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए. संतोष विटमल एक अच्छे खिलाड़ी, मगर आज इनका बल्ला नहीं बोल रहा है. रन संख्या 1 रन के साथ इजाफा. 87 का पिच है. 87 रन आपको बना रहे चौथे ओवर के अंदर. फिलहाल रन संख्या की अगर बात की जाए तो अब जाकर 31 रन. मुकाबला बहुत अच्छा चल रहा है. कांटे की टक्कर. प्रतीक 11 बनाम TWJ डोमिनेटर्स गुहागर, इनके बीच का मुकाबला. प्रतीक 11 चिपलून बनाम TWJ डोमिनेटर्स गुहागर. प्रतिमिक वेंद्रे स्ट्राइकर एंड पर के ऑन साइड पर फैली हुई फील्ड आप देख रहे हैं. ये टूर्नामेंट एक जबरदस्त टूर्नामेंट, सक्सेसफुल टूर्नामेंट. फील्डिंग देखिए सचिन शर्मा को हम पीछे देख रहे हैं. सचिन शर्मा भी इस मैच के अंदर खेलते हुए नजर आ रहे हैं. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट. उड़ा आसमान की तरफ, पंख लगाए गए. इतने दूर नहीं बैठ पाएंगे. खिलाड़ी है, ले लिया कैच. विकेट का पतंग. प्रथमेश वेंद्र को बाहर जाना होगा. बैक टू पवेलियन शिकार होता हुआ विकेट नंबर 2 गिरता हुआ. कहानी में बदलाव आने वाला है. गाने को समय मिलने वाला है. गॉन. और ये यही बता रहे हैं कि बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी गेंद और ज्यादा दूर नहीं भेज पाए. पहली गेंद की अगर बात की जाए तो समीर बनबे ने लेग स्टंप से बाहर की थी. उसके बाद 1 रन आए और उसके बाद इन्होंने शिकार किया कि अच्छे खिलाड़ी है. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे 2 विकेट के नुकसान पर 31 रन. 87 तक पहुंचना है. 87 का पीछा करना है. कच्चा कच बराबर दर्शकों से मैदान, भारी तादाद में दर्शक. और ये टूर्नामेंट भी सक्सेसफुल है. रुद्र स्पोर्ट चिपलून की जितनी तारीफ की जाए उतना कम है. राजा समान की जितनी तारीफ की जाए उतना कम है. बहुत अच्छा टूर्नामेंट. सभी रत्नागिरी के जो खिलाड़ी ना उनको एक मंच पर, एक प्लेटफॉर्म पर लाया है. समीर बनबे कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से. ओवर द विकेट. रिवर्स खेलने की कोशिश. नहीं, अंपायर की उंगली ऊपर है. गलत शॉट खेलने की कोशिश. यहां से विकेट गिरने वाला गए. कोशिश अच्छी नहीं थी. विकेट के बीच में पाए गए. उंगली ऊपर होते हुए शिकार होता हुआ दूसरी गेंद पर दूसरा विकेट गिरता हुआ. गाने को समय मिलने वाला है. विकेट गिरा है. गॉन. शुक्रिया सौरभ पवार. देखिए कैसे आउट हुए मैदान के अंदर से. बैक टू पवेलियन विकेट के बीच में पाए गए और आने के साथ क्रॉस बल्ले का इस्तेमाल किया. मुझे नहीं लगता इसकी जरूरत थी. सीधे बल्ले से रन बन रहे, बल्ला टेढ़ा करने की कोशिश. सीधी उंगली से ये निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की कोशिश. फिलहाल मैदान के अंदर विकेट गिरा. अब जाकर 3 विकेट के नुकसान पर 31. ओवर की बात की जाए चौथा ओवर. समीर बनबे कमाल की गेंदबाजी करे. हैट्रिक ऑन है. नए बल्लेबाज मैदान के अंदर विनायक पाटिल बैटिंग करने के लिए पहुंच चुके. छोटे कद के खिलाड़ी, गुहागर के एक जबरदस्त खिलाड़ी है और जिनको चाइना के नाम से जाना जाता है. शानदार खिलाड़ी है. ये मैच के अंदर जान डाल सकते हैं. फील्डिंग देखिए. एक खिलाड़ी इस फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गली के स्थान पर पॉइंट, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर.
कॉम्बॉक्स इन की तरफ से राउंड द विकेट। देखना अंपायर का सिग्नल क्या, वाइड बॉल। मिस्टर एक्स्ट्रा लेग स्टंप से बाहर चले गए, हैट्रिक ऑन थी, गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप से बाहर चली गई थी और वाइड बॉल का सिग्नल आया। मिस्टर एक्स्ट्रा के साथ इजाफा होने माना गया। रन संख्या कुल मिलाकर 32 ऑन बोर्ड। स्कोर कार्ड बढ़ता हुआ 32 पर पहुंचा। विकेट की बात की जाए TWJ डोमिनेटर्स 3 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। शानदार गेंद है, विकेट से बाहर जाकर खेलने की कोशिश, ये करीबी मामला बन सकता था, बाल बाल बचे गए। बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी लाइन, टप्पा बिल्कुल सही है, सटीक लाइन पर गेंदबाजी। और समीर बनबे ये बता रहे मैंने कई साल टेनिस बॉल क्रिकेट खेला के, कई पायदान पर मेरा नाम है और मैंने अपने संगमेश्वर तालुके का नाम अपने ऊंचाई पर लाया है। जबरदस्त गेंदबाजी समीर बनबे द्वारा। रन संख्या फिलहाल रुके हुए स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। पारी का चौथा ओवर चल रहा है, जवाबी हमला दे रहे हैं मगर धीमा है। फुल टॉस गेंद थी बहुत खूबसूरती के साथ, अलोंग द कारपेट लॉन्ग ऑफ की तरफ गेंद आते हुए खिलाड़ी वहां पर गए। अच्छी फील्डिंग आप देख रहे हैं, अच्छा थ्रो। संकेत कड़ू एक जबरदस्त खिलाड़ी है। इस मैच के अंदर पूरी जान डालने वाला अगर कोई खिलाड़ी नहीं है ना, पहले पारी के अंदर 13 गेंदों में 45 रनों का योगदान जिस खिलाड़ी ने दिया वो संकेत कड़ू है। संकेत लॉन्ग ऑफ पर गए, अब जाकर लॉन्ग ऑन की तरफ चले गए क्योंकि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। इस टूर्नामेंट के अंदर हमने कई लोगों की आवाज़ें भी सुनी, उसके अंदर कई कमेंटेटर जुड़े, उनके भी हम तहे दिल के साथ आभार। पैरों की तरफ टकरा, अंपायर के पास अपील कर रहे हैं, पीछे की तरफ गेंद जा रही है, खिलाड़ी है मगर रोक नहीं पाएंगे। क्या शायद सचिन शर्मा तेजी के साथ गए थे, पहले जो दायरे के अंदर जो खिलाड़ी थे वो रोक नहीं पाए, उसके बाद पीछे जो खिलाड़ी थे वो तेजी के साथ चले गए और उन्होंने गेंद को रोका। रन संख्या फिलहाल 1 रन के साथ इजाफा। आखिरी गेंद पर सिंगल, रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के पर 34। इस मैच को जीतना है, 12 गेंदों का खेल अभी भी शेष है, आपको जीतने के लिए चाहिए 53 रन की जरूरत आहे। 12 चेंडू 53 धावांची गरज तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय। युट्यूबवरती जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेकमध्ये गाणं घेतो, गाण्यानंतर पुनश्च एकदा तुमच्या भेटायला येतो। असा गेलो आणि असा आलो। सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे रुद्र स्पोर्ट चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL 2025 सीजन 2। दूसरा साल, कमाल, बेमिसाल, धमाल सब कुछ हो रहा है। अब जाकर 12 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 53 रनों की जरूरत है। समीर बनबे शायद थक गए तो बाहर की तरफ जा रहे। अजय तांबट अंदर की तरफ आ रहे हैं। अजय भी एक क्लासिकल खिलाड़ी है, इनके ऊपर भी नजरें रहेंगी। आखिरी 12 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 53 रन की जरूरत है। प्रतीक 11 ने पहला मैच गवाया, उसके बाद इनका प्रदर्शन ऐसे देखने मिला जैसे होम ग्राउंड पर खेल रहे हैं। अजय अपनी ओर से दूसरा, टीम की ओर से 5वां ओवर कर राउंड विकेट उड़ाया आसमान की तरफ, पंख लगाए, मिड विकेट पर खिलाड़ी है और देखना कैच होगा क्या। ले लिया कैच, मिस टाइम स्ट्रोक था, शॉट अच्छा था मगर टाइमिंग नहीं कर पाए। ऑन साइड पर खेलने की कोशिश की, मिड विकेट पर अक्षय चांदे थे, नो बॉल का सिग्नल आया है। अंपायर ने फील्डिंग की जमावट देखी, उसके बाद नो बॉल का भी इशारा किया गया। नो बॉल है, यानी इस गेंद के ऊपर 2 रन मिलने वाले हैं। कहानी में ट्विस्ट है, कहानी बदल रही है। रन संख्या में इजाफा होगा। फिलहाल रन संख्या अब जाकर 36। जीतने के लिए 12 गेंदे 51 रन की जरूरत है। विनायक के पास मौका है इस टूर्नामेंट की पिक्चर के सुपर हिट, आने वाली गेंद फ्री, मौका गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अजय चौहान। पिछला जो टूर्नामेंट चिपलून के अंदर ओरम का जो टूर्नामेंट हुआ था वो बड़ा टूर्नामेंट था और उस काने का जो टूर्नामेंट हुआ मैत्री चषक, महीनू दकनी और अब्दुल्ला जी पटाई साहब का जो टूर्नामेंट हुआ, उस टूर्नामेंट के मैन ऑफ द सीरीज के हकदार अजय चौहान थे। वही गेंदबाजी करे RPL के अंदर। ओवर द विकेट ईश्वर की अगली गेंद, क्रॉस द स्टंप जाकर ऑन साइड पर खेलने की कोशिश, गेंद शरीर से टकराई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। रन संख्या फिलहाल रुके हुए स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 36 रन। आपको जीतने के लिए अभी भी 51 रन तक पहुंचना है। 11 गेंदों का खेल शेष है। विनायक पाटिल TWJ डोमिनेटर्स के लिए बैटिंग करने के लिए 5वें नंबर पर आए हैं। ईश्वर की अगली गेंद, ओवर द विकेट। गेंद का पीछा कर रहे हैं, शरीर से दूर गेंद थी, शरीर से दूर खेलने की कोशिश है। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में अब जाकर मनोबल थोड़ा सा गिरता हुआ नजर आ रहा है, क्योंकि मैच में अब बड़ी रन संख्या का पीछा करना है। आपका मनोबल गिरना नहीं चाहिए, आपकी सोच का दायरा जो है ना वो गिरना नहीं चाहिए। रिवर्स खेलने की कोशिश है, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है।
अच्छी गेंदबाजी अजय चौहान, क्या गेंदबाजी कर रहे हैं। मंच बड़ा है तो बड़े मंच पर गेंदबाज भी असरदार है और इनको पता है बड़े मंच पर कुछ करेंगे तो कुछ पाएंगे, इसके लिए ये जद्दोजहद चल रही है। रन संख्या फिर स्कोर कार्ड के पर 36 रुकी हुई है। अक्रॉस द स्टंप चले गए ऑन साइड की तरफ, इस गेंद को कहते हुए गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है। वहां पर किरण को आप देख रहे हो, अच्छी फील्डिंग। अब जाकर अंपायर फिर से एक बार हमारी तरफ रुख भी करने वाले, अच्छी अंपायरिंग इस मैच के अंदर चल रही है। विक्रम भोसले और अदन दलवी, गोटिया भोसले जिनका नाम गोटिया भोसले के नाम से जाना जाते हैं, मुख्य अंपायर हैं, और स्क्वेयर लेग अंपायर अदन दलवी। मैच में औपचारिकता बची हुई है, फॉर्मेलिटीज बची हुई है, क्योंकि मैच में छक्के चौबे नहीं लग रहे, आपको छक्के चौबों की जरूरत है। उड़ाया आसमान की तरफ, मेरी बात इनके दिल को लगी है। खिलाड़ी थे, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। गेंद बाउंड्री के बाद 6 रन, गाड़ी को समय मिलेगा। ब्यूटीफुल शॉट। उन्होंने 2 गेंदों में बैक टू बैक 2 छक्के लगाए, एक लॉन्ग ऑन और एक मिड विकेट के स्थान पर अजय का स्वागत किया। अजय को कहा आप लांजा से आए हो, हम चिपलून के, आपका स्वागत छक्कों से करेंगे, स्वैग से करेंगे आपका स्वागत। रन संख्या फिलहाल 49, जीतने के लिए 38 रनों की जरूरत, 6 गेंदों का खेल शेष, 38 रन बनाने के। रत्नागिरी के एक सुपरस्टार खिलाड़ी अब जाकर अक्षय करलकर ओवर द विकेट, ईश्वर की अगली गेंद, अच्छी गेंद ऑन साइड की तरफ, इस गेंद को कहते हुए वाइदिश नॉकऑन की तरफ गेंद टप्पा खाते हुए आते हुए खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग, 1 रन जाने दिया। 1 रन के साथ TWJ डोमिनेटर छठे ओवर के अंदर 50 रनों पर पहुंचेंगे। यूट्यूब पर जो दर्शक देख रहे हैं, मैदान के अंदर जो दर्शक है, उनके लिए आने वाला मुकाबला बहुत बड़ा है। सुधीर स्पोर्ट ने 1 मैच जीता है, रहीम 11 ने 1 मैच जीता है, और उनके बीच का बैटल इसके बाद के मैच में देखेंगे। राउंड द विकेट, ईश्वर की अगली गेंद, उड़ाया उड़ाया आसमान की तरफ, ऑन साइड पर गैप में है, 2 खिलाड़ी के बीच का गैप, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंद बाउंड्री के बाद 4 रन, ब्यूटीफुल शॉट बाय दिस लॉन्ग ऑन। बल्लेबाजी मैदान के अंदर चलती हुई, इसके पहले भी बहुत अच्छी बल्लेबाजी। रन संख्या 54, 33 की जरूरत है, 4 गेंदों का खेल शेष, 4 चेंडू 33 दाबा। मुकाबले में जो हारने की रन संख्या ना वो कम कर रहे हैं, और इसीलिए कहा जाता है हारने और जीतने के बीच का जो वक्त रहता है ना वो कमाल का है। जबरदस्त मुकाबला है। 4 गेंदों का खेल शेष, 33 रनों की जरूरत है। इस मैच में जान डालने की कोशिश अभी भी बल्लेबाज कर रहे हैं संतोष विटमल। राउंड द विकेट, अच्छी गेंद है, शॉट इतना अच्छा नहीं, हवा में गए लॉन्ग ऑन के खिलाड़ी। अब जाकर वाइदिश लॉन्ग ऑन के संकेत कड़ू ये कह रहे हैं मैंने बल्लेबाजी कमाल की है, मेरी मेहनत रंग लाने वाली है, और ये अच्छा कैच संतोष बैक टू पवेलियन, झटका नंबर 14 गिरा के गॉन। इस ओवर के 3 गेंदों का खेल समाप्त, 3 गेंदें बची हुई है। मैच में औपचारिकता फॉर्मेलिटीज बची हुई है, आखिरी 3 गेंदें, और जीतने के लिए अब जाकर 33 रन बनाने गए बड़े मार्जिन से। प्रतीक 11 ने यह मुकाबला अपने पास किया, और प्रतीक जो है वो काफी खुश हो गए इनके प्रदर्शन देखे। कमाल की बल्लेबाजी संकेत कड़ू ने जो स्टार्ट दिया ना TWJ डोमिनेटर्स के खिलाफ, वो जबरदस्त था। ईश्वर की अगली गेंद, शानदार के शानदार है, टप्पा बिल्कुल सही है, लाइन बिल्कुल सही है। टप्पा खाने के बाद पहले बल्लेबाज समझ नहीं पाए, उसके बाद विकेट कीपर नहीं समझ पाए हैं। आखिरी 2 गेंदे के अब जाकर शायद मामले यही कह रहे हैं, विकेट को लग कर गेंद आई गई है, बेल्स गिरना चाहिए, बेल्स गिरते तो विकेट दिया जाएगा। बाबले भी वही मुस्कुरा रहे पीछे। फिलहाल आखिरी 2 गेंदे, 33 रनों की जरूरत। ओवर द विकेट,
बड़ा शॉट खेलने की कोशिश, नहीं बल्लेबाज है, इनके बल्ले पर गेंद नहीं आ रही है, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है, गेंद और बल्ले के बीच में छिड़ी के जंग, चढ़ा के रंग, रंग में भंग खिलाड़ी मैदान के अंदर खेले। आखिरी गेंद जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। मुकाबला फील्डिंग करने वाली टीम प्रतीक इलेवन के पक्ष में जा चुका है। अच्छी गेंद है, आखिरी गेंद पर भी रन नहीं आ रहा है। इसी के साथ ये मुकाबला 32 रनों से प्रतीक इलेवन चिपलून की टीम ने अपने पक्ष में किया। कांग्रेचुलेशन। एक गाने के साथ मैन उपस्थित मान्यवर इथं आपण पाहिलं तर प्रसिद्ध उद्योजक आदरणीय मुबीनभाई खोत यांच्या माध्यमातून संकेतने आपण पाहिलं तर 14 चेंडू फेस करताना 6 षटकार मारले, 1 चौकार मारला आणि एक 45 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या जोरावरती हा संघ तब्बल 31 धावांनी विजयी झाला आहे आणि त्याला मोलाची तोलाची साथ दिली होती. नो डाऊट दीपक त्या दोघांनी काय फलंदाजी केली आतापर्यंत. पॉवर प्लेमध्ये सर्वात जास्त धावसंख्या कुठणारा 44 धावा कुठल्या होत्या दोघांनी आणि त्यांच्या फलंदाजीवरती प्रभावित होऊन